धर्मरक्षावयावतार घेशा पुल्या पाळीशी भक्तजना धर्मरक्षावयावतार घेशा पुल्या पाळीशी भक्तजना भरुशीसाठी जन्म सुशेले दुष्ट निर्दाळिले किती एक प्रस्तुत। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन पुनीत झालेल्या ऋषी तपस्वी गिरिपुरी संन्यासी सिद्धयोग्यांच्या चरणकमलाने पवित्र पावन पुनीत असलेल्या चंद्रेश्वर भगवान चंद्रेश्वर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य ब्रह्मलीन माझे बाबा हरिभक्तीपरायण नारायण महाराज ठाकरे व कदम माऊली यांच्या शुभ प्रेरणेतून होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नामस्कीर्तन धर्मसोळा गतवर्षीप्रमाणे यही वर्षी विश्वनियंता विश्वचालक विश्वमालक उत्पत्ती स्थिती लय अवतारी अवतार परिपूर्ण अवतार त्रेतायुग निवासी रघुरामचंद्र भगवान यांच्या जन्म उत्सव प्रत्यर्थ अखंडित चालू असलेला वर्षानुवर्षाचा हा अखंड हरिनाम सप्ताह नामस्कीर्तन धर्मसोळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण यही वर्षी मंगलमय 2025 वर्षातील आजच्या पवित्र पर्वणीच्या औचित्यावर या नामसप्ताहाचा एक विश्रांतीचा विसावा आणि उद्या पूर्णविराम। पण विश्रांतीचा विसावा जो देणार आहे त्याचा आज प्रागट्य दिन आहे। अशा रघुनंदन कौसल्या सुपुत्र रामचंद्र जन्मोत्सव प्रत्यर्थ होत असलेला हा सोहळा अकस्मात माझ्याकडे आलेली ही राम जन्माची कीर्तनरूपी शिवेची पुष्पांजली या गावचे भूमिपुत्र माझे नितांत प्रेम करणारे आमचे गुरुबंधू अशोकरावजी सवंद्रे पाटील आणि सला महाराज पत्रिकेप्रमाणे नाही आहे पण राम जन्म मध्याने आणि करावं कारण राम जन्म करत असताना त्याचं चरित्र चिंतन व्हावं। हो 2 प्रहरी मध्यानाशी सूर्य थांबला राम जन्मला हे चिंतन आहेत। अशाने खरोखर माध्यानस्थळी 12 वाजता बरोबर रघुनंदन रामचंद्राचा जन्मोत्सव आपल्यालाही साजरा करायचा आहे। 12ला 5 मिनटं कमी असताना सगळ्यांना फुलं अक्षता दिले जातील, गडबड करायची नाही। जे फुलं अक्षता वाटणार आहेत त्यांनी पाठीमागून वाटीत यायचं, पुढून जायचं नाही, म्हणजे गडबड गुंडवड होणार नाही। बरोबर 12ला सेकंद मिनिट आणि तास काटा 12 वाजता येईल त्यावेळेला माझ्या रामचंद्राचा जन्मोत्सव प्रागट्य। वास्तविक प्रभूचा जन्मच नाही, प्रभूचा जन्म नाही, अवयोनी संभव कळलं का नाही, आणि त्याचं प्रागट्य आहे, जन्म नाही। काय आहेत प्रागट्य? तुळशीदास बाबा सुद्धा संगीत तुळशी रामायणामध्ये सांगतात भय प्रगट कृपाला। नामदेवराय सुद्धा म्हणतात नामयाचा स्वामी प्रगटला। जे प्रागट्य दिन आहे त्याचा जन्म नाही, अजन्म आहे तो, अजन्म आहे तो देव, जन्म आहे तो जीव। आणि जन्माला येऊन सन्मार्गाला समाजाला लावतात ते संत। सज्जनांना जन्माला यावं लागतं ते जीवाला, जन्माला पाठवलं जातं ते संतांना, आणि जन्मालाच यावं लागत नाही ते भगवंताला। भगवंताचा जन्म नाही, संतांचा जन्म आहेत पण फलश्रुती आहेत। आपला जन्म असून अधोगती आहेत, म्हणजे वाईट नका वाटून घेऊ सर, आभारी सर आहेत। जन्म असून अधोगती आहेत, जन्माला हेलान पाणी वाहता वाहता पखालीवर। पण केव्हा कधी आणि कसं ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला। जन्माला नंतर गुरु करावं, जन्म सार्थक करायचं आहे, जन्माचं सोनं करायचं आहे तर माणसानं आणि खरोखर अध्यात्माचा सलगी करावं। अध्यात्माची सलगी होत नाही तोपर्यंत आपल्या जीवाचा उद्धार नाही। आणि म्हणून अशा उद्धारासाठी हे ईश्वराचे जन्मोत्सव आमच्या आणि खरोखर पारंपरिक पूर्वजात पिढीजात महात्म्यांनी प्रारंभित केलेले हे सोहळे आहेत। त्याचा फक्त आज आम्हाला आनंद घ्यायचा आहे, बाकी काही करायचं। आमच्या पूर्वजांनी आम्हाला हा मार्ग दाखवून दिला, मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते, पण तेनेच पंथे चालो जाता न पडे गुंता कुठे, कुठं गुंता पडू द्यायचं नाही, त्या पंथाला आक्रमण करायचं आहे। म्हणजे आपलं जीवनाचं सोनं आपोआप होतं। हो, जीवनाचं सोनं करणं म्हणजे काय करणं? जीवनाचं सोनं करणं म्हणजे या बहुसागरातून तरत 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 मोक्षाकडून मुक्तिदशेला जाणं, आणि मुक्तिदशेला जाण्यासाठी एकच आधी रामरूप होणं, तेव्हा मुक्तिदशेला जाणं। राममय झाल्याशिवाय नाही का त्याच्या नामाचं चिंतन केलं की महाराज त्याच्यापर्यंत पोहोचता येतं हे निश्चित आहेत।
माझ्या तुकोबांना विचारलं तर तुकोबारा सांगतात, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची हे, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, राम म्हणता रामाची होई दे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, राम म्हणता रामाची होई दे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, राम म्हणता रामाची होई जे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे, घ्यायचे पदवी, पदी बैसोनी राम म्हणताची राम होई जे, राम म्हणताना राम होता येईल आणि पदावर बसून पदवी प्राप्त करता येईल. इतकं सरळ आणि सोपं महाराज महात्म्यांनी आपल्याला प्रदान करून दिलं, तरी आपल्याला कळत नाही. का कळत नाही हे आम्हालाही अजून कळत नाही, की लोकांना काय कळत नाही. बरं हेही कळत नाही, कळत नाही हे सुद्धा कळत नाही. विठाला विठाला असा अवघ्या विश्वामध्ये प्रभूच्या प्रागट्याचा हा पवित्र दिवस, कारण आजचा दिवस मोठा पवित्र आहे महाराज. आजचा दिवस मोठा पवित्र आहे. 5 पर्वण्यातली एक पर्वणी आहेत. चला हे घे, 5 पर्वण्यातली एक पर्वणी आहे. हो 24 एकादशा आणि ह्या 5 पर्वण्या मिळून 29 होतात. आणि हे जे अंगी करतो तो वैष्णव होतो. कुणाला म्हणायचं वैष्णव? वैष्णव म्हणू जया अवघी देवावरी माया. माया देवावर करा, प्रेम देवावर करा, त्याला वैष्णव म्हणतात. फालतू कुणावर प्रेम करू मजा नाही. ज्याने हा देह दिला दान महाराज, त्याचे करील चिंतन, त्याचं चिंतन करा, त्याच्यावर प्रेम करा, त्याच्याशी सलगी करा. हो त्याला आपलंसं करण्यासाठी त्याची सलगी करणं काळाची गरज आहे महाराज. जोपर्यंत जीवाची सलगी देवाशी होत नाही तोपर्यंत जीवाला जगण्याचा अर्थच कळत नाही. अर्थार्थी अर्थ कळावं म्हणून ईश्वराची सलगी. देव पण प्राप्त करायचं आहे. प्रार्था परिशिजे देहे क्षेत्रमाणी जे, हे जाणून ते बोली जे क्षेत्रज्ञ ते अर्जुना. आळंदीचा राजा सांगतो माझा ज्ञानोबा, की शरीर एक क्षेत्र आहे, ते पवित्र आहे, पण ते कर्मानं पवित्र आहे. प्रत्येक इंद्रिय हा पवित्र आहे, पण तो कर्मानं पवित्र आहेत. हात पवित्र आहेत, पाय पवित्र आहेत, डोळे पवित्र आहेत, मुख पवित्र आहेत, हृदय पवित्र आहेत. की नाही आहे ना? पण केव्हा? कर्मानं. मग कर्म केव्हा? जेव्हा हात टाळी वाजवतील रामाच्या नावानं, हात पवित्र होतील. डोळे रूप बघेल त्याचं डोळे भरून, तेव्हा डोळे पवित्र होतील. पायानं स्वतःहून त्याच्या मंदिरात जाऊन नतमस्तक होशील तेव्हा पाय पवित्र होतील. आहे की नाही? मुखानं त्याचं भजन प्रेमरस भरीत जेव्हा करशील तेवढ्याला मुख पवित्र होईल. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थय, कंठम पवित्रो यदि नाम घोषम, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थय, कंठम पवित्रो यदि नाम घोषम, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. यदि ब्रह्मनिष्ठा, ब्रह्मरूप होता येतं. ह ब्रह्मरूप होता येतं. त्याच्या नामस्मरणानं ब्रह्मरूप होता येतं, चैतन्यापर्यंत जाता येतं, आत्मसाक्षात्काराला प्राप्त करता येतं. हां, आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी महाराज त्याच श्रीरामानं, त्याच श्रीकृष्णानं, त्याच पंढरीनाथानं मृत्यूलोकात एक विभूती तयार केली. त्या विभूतीचं नाव श्रीगुरू आहेत. आणि त्या श्रीगुरूच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कारांत लक्ष्मण बाबा पोहोचता येतं. तुमच्यात राम, माझ्यात राम, यांच्यात राम, त्यांच्यात राम. राम प्रत्येकात आहेत. फक्त रामाची जागृती नाही,
आणि रामाची जागृती करण्यासाठी सद्गुरूचा वरदहस्त लागतो. तेव्हा आपल्यातला राम आपल्याला कळतो. एरवी नाही विठ्ठला. सद्गुरु वाचून सापडे न सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचून सापडे सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी धरावे सद्गुरु वाचोने सापडे ना सोय धरावे ते पाय आधी 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 आधी. आणि मग त्यांच्या संगती सलगी करा. हो, प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर करा. ईश्वरानं शरीर दिलं त्याच्याशी सलगी करा, त्याच्यावर प्रेम करा. ऐकेन भगवंतानं अवतार घेतले कशासाठी घेतले माहिती का? धर्मो रक्षिती रक्षिता. ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्याच्या वेळेला माझा प्रभू अवतार घेतो. किती अवतार? अवताराच्या राशी परिपूर्ण अवतार आहेत. राशीच्या राशी आहेत. हो महाराज, दरी अवतार विश्व तारावया. कशासाठी धरतो? फक्त विश्व तारावं यासाठी भगवंताचा अवतार आहेत. यासाठी भगवंताचं प्रागट्य आहे. यासाठी भगवंताचं सृष्टी लोकात मृत्यू लोकात आगमन आहेत. एरवी नाही आहे. अधर्माचे वडिले बळ धर्म बुडवे सकळ. धर्मे बुडवे ज्या वेळेला जन्माला येतात, धर्म बुडवे सकळ. संतांना हिमान, साधू संतांचा अवमान, हिजड्यांचा सन्मान. महाराज कळलं का? हो, हा ज्या वेळेला अधर्म माजतो त्यावेळेला माझा प्रभू प्रागट्य घेतो. आणि मग प्रागट्य तो घेतो. प्रागट्य प्रगट होणाऱ्या प्रभूचे आपण कोणी बघितलं नाही, पण आहे हा विश्वास अंतर्मनात ठेवून. विश्वास तो अनुभव पाहिजे. विश्वास तरी पाहिजे ना. विश्वास नसेल तर काय? काही काही लोक म्हणतात देवच नाही. काही काही लोक म्हणतात देव नाही आहे, आपणच देव आहेत. अरे हा तुम्हीच देव आहेत, पण तुमच्यातला तरी देव तुम्हाला कळतो का? हे दुःख आहेत. आणि म्हणून आज पवित्र जग, सगळं जग माझ्या प्रभूच्या प्रागट्याचा सोहळा मध्यानापर्यंत साजरा करतायत. आणि आपणही ती सलगी करून आणि आपणही बी आणि असं आणि करू की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दुपारच्या 12च्या वेळेला रामप्रभूच्या जन्मकाळाच्या वेळेला कीर्तनरूपी सेवा ठेवावी. म्हणून ती माझ्याकडे अचानक आलेल्या अचानक कीर्तनरूपी सेवेचं पुष्पयोग. आणि त्यानिमित्तानं आपण सगळे जमलात. आभारवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध कीर्तन रसिक बंधू भगिनी ज्येष्ठ कनिष्ठ वैरुद्ध टाळकरी मृदुंगचारी पेटी मास्तर गायक वादक विनेकरी बालदार चोपदार आयोजक नियोजक साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशन ऐकणे यूट्यूबवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि आनंद काय माहिती का? अंबादास महाराज बोराडे आहेत, आमचे लक्ष्मण महाराज बारा आहेत. ही दोन जोडी असल्यावर माता काही काळजी का? त्यातले आणि खरोखर आमचे समाधान महाराज आवारे आहेत. तालमर्श सगळं कार्यक्रम जमून आला. खरी की हां, 1 नंबर भजने आहेत, 1 नंबर गायक आहेत. पखोजासुद्धा 1 नंबर. कळलं की नाही? सिस्टीम 1 नंबर. हा मंडपसुद्धा 1 नंबर. आयोजनसुद्धा 1 नंबर. महिलासुद्धा 1च नंबर. पुरुष 1 नंबर. कळलं की नाही? पेटी मास्तर तुम्हीसुद्धा 1 नंबर. कदम बाबा 1च नंबर. मी सुद्धा कोण म्हणलं 2 नंबर? मी सुद्धा 1 नंबर. आजच्या दिवस म्हणा काय बिघडतं त्याला? असं काय करता तुम्ही? ठीक आहे, मी तुमच्या पत्रिकेत नसेल पण आजच्या दिवस ते 1 नंबर म्हणा. की नाही? सगळं सोहळा. आणि त्यातली तर महिलांना खूप धन्यवाद द्यावा लागेल महाराज. पुरुषांपेक्षा महिलांचा जास्त समूह असल्यामुळं. आणि जे प्रेम आहेत ना, प्रेम आणि प्रेमाची उदारता श्रीमती जेवढी आहे तेवढी पुरुषात नाही. तिनं हातात घेतलेला प्रसाद ती खात नाही, घरी घेऊन जाते, पप्याच्या बापाला देते, पप्याला देते, मोठ्या पप्याला पप्याच्या पप्पाला सुद्धा देते, पप्याच्या पप्पाच्या पप्पाला, पप्याच्या पप्पाच्या मम्मीला देते. आणि मग एवढं कुटकं उरलं तर खाती. हे प्रेम आहेत. तसं तुमच्यात नाही. तुम्हाला धीरे धीरे गापकान तोंडात जातो. तुम्हाला बायको आठवत नाही, पोरं आठवत नाही, आई आठवत नाही, बाप आठवत नाही. गापकान तोंडात गेल्यावर पुन्हा तुम्हाला सांगतो असा फिरून येतो पाहून. तुमच्यात प्रेमाचा अभाव आहे, यांच्यात प्रेमाची परिपूर्णता आहे. आणि म्हणून सज्जनांनो, यांच्यात प्रेमाची परिपूर्णता आहेत. आणि म्हणून भगवंतानं ठरवलं यांच्या उदरी मला जन्म घ्यायचा आहे. विठाला 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 हो भाव प्रेम. प्रेम कुणावर करणार?
प्रेम देवावर करा, प्रेम ईश्वरावर करा, प्रेम ज्यानं देह दिला त्याच्यावर करा. आणि प्रेमाचं सगळं करा. हो, प्रपंच जसं प्रेमानं करतो ना, परमार्थ सुद्धा प्रेमानंच व्हावं. आणि तो जर नसेल तर माझा नाही. प्रेमाविना भजनाना का विना मोती, अर्थाविना पोथी वाचू नये. अर्थाविना रांडवेने देवी शृंगार पैकेला, रांडवीने देवी शृंगार पैकेला, प्रेमा बिना झाला ज्ञानी तैसा, प्रेमा बिना झाला ज्ञानी तैसा. रांडवेने देवी शृंगार पैकेला, रांडवेने देवी शृंगार पैकेला, प्रेमा बिना झाला शृंगार पैकेला, प्रेम विन झाला ज्ञानी जैसा, प्रेम विन झाला ज्ञानी जैसा. शृंगार पैकेला, प्रेम विन झाला ज्ञानी जैसा, प्रेम विन झाला ज्ञानी जैसा. रांडवेने जेवी शृंगार पैकेला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. की नाही, रांडवस्त्रीने किती शृंगार केला, कपाळी कुंकुने काय किंमत आहे त्याला? शोभेल ती, दिसेल सुंदर नाही. मग रांडवस्त्रीला अलंकार नसू द्या, पण कपाळीचं कुंकू असू द्या, तिचं सौंदर्य कधीच लपणार नाही. पण किती अप्सरेनं सगळे अलंकार परिधान केले, गाठले वजरटी वंचली चंचली चपला हार बुटार झुबे रिंगा टिब्बल झुबे, आहे की नाही. बहु राण्या कान पडू नये म्हणून खाली ते कारल्याची वेल, आहे की नाही. कपडा तुम्हाला सांगतो, आंबाड्याचा उचडा मोगड्याचा हर, त्याला इकून पिना मागून खेकडा छाप, काही करू द्या, पण मस्त की कुकून असू द्या. कुंकू नाही ठाव म्हणे मी आहे, भावे विना देव कैसा पावे, भावे विना देव कैसा पावे, भावे विना देव कैसा पावे. कुंकू नाही ठाव म्हणे मी आहे, भावे विना देव कैसा पावे, भावे विना देव कैसा पावे, भावे विना देव कैसा पावे. कुंकाला ठाव नसेल तर भावे बी न दे कैसा पावे. कुंकू कपाळी नाही, काय किंमत आहे त्या सौंदर्याला, काय किंमत आहे. मग कपाळीचं कुंकू जशी सगळं सर्वश्रेष्ठ आणि खरोखर अलंकार आहेत, तसं मनुष्य जन्मात आल्यानंतर आपल्याकडं किती ऐश्वर्य आहेत, पण तुमच्या मुखात किती अंतरप्रेमानं माझ्या प्रभूचं नाव आहे, हा खरा महत्त्वाचा अलंकार आहे. जपावं त्याला. हो, त्याच्यावर प्रेम करावं. प्रेम 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 महत्त्वाचं आहे ना. प्रेम कुणावरही करू नये. लोक काही पानचटपणा करते. दोघं कॉलेजचे मुलगा मुली एका दगडावर बसले होते, सारखे एकमेकाकडे पाहत होते, डोळ्यात डोळे घालून. आता मी गपचीप मराव ना, मी तिथंच उभा राहिलो, तरी त्यांना काही कळाना. ते एकदम ते काय म्हणतात ना, मग्न झाले होते, एकाग्र. त्यावेळेला त्या समोरच्या मुलीने विचारलं, एवढं काय माझ्या डोळ्यात बघतो, काय असं माझ्या नजरेत? हे काही पुराणातलं नाही, मी तुम्हाला सांगू राहिलो. माझ्या नजरेत काय दिसतं तुम्हाला? तू काहीच बोललं नाही. अहो मी तुला काय म्हणते, अरे माझ्या नजरेत सारखं बघतो, काय दिसतं तुला माझ्या नजरेत? ते हळूच म्हणतं, तुझ्या नजरेत मला सगळं जग दिसतं. मला तर जागावर थंडी आली. म्हणलं बाप रे, आपल्याला इकडे तिकडे फिरायचं काही काम नाही. ती म्हणे काय 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 म्हटलं, तुझ्या नजरेत मला सगळं जग दिसतं. मी गेलो आणि त्याला म्हटलं, तिच्या नजरेत तुला सगळं जग दिसतं? हो. माझी गाडी पार्किंगला कुठं लावली तेवढी दाखव. हे प्रेम आहे. तेरे लिए मैं चांद तोड के लाऊंगा. कैरी तोडता येत नाही, चाललं चंद्र तोडायला. हा ना, आंब्याची कैरी तोडायची तरी 4-5 दगड फेकतो तरी नेम लागत नाही, आणि तिला म्हणतो तेरे लिए मैं चांद तोड के लाऊंगा. शक्य आहे का हे? प्रेम आहे का? हे पंचट प्रेम आहे. त्या प्रेमाला काय अर्थ नाही महाराज. प्रेम त्या ईश्वरावर करा, त्याच्याशी सलगी करा, आणि त्याच्याशी सलगी झाली ना तर आपल्या जीवनाला गोडावा येईल, नाही तर आपलं जीवन कडू आहेत ना.
तुम्हाला हरभरा माहिती आहे? हरभरा आहे ना माहिती? हरभरा आधी काय असतो तो? हरभरा. मग त्याला वाटलं मला एक दिवस गोडी आली पाहिजे. हरभऱ्याला वाटलं, तरी हरभऱ्याला कळत नाही. हरभऱ्याला वाटलं आपल्या जेवणाला गोडी आली पाहिजे. हे वावरात पिकणाऱ्या हरभऱ्याला कळतं, तरी ढेकळ्या हरभऱ्याला कळत नाही. म्हणजे किती वाईट आहे. आणि मग त्या हरभऱ्याला काय करावं लागलं माहिती आहे का? असंख्य हरभऱ्यांना एकत्र येऊन त्या महिलेच्या हातात जाऊन तिनं तापलेल्या पाण्यात त्याला टाकावं लागलं. काय करावं लागतं त्या हरभऱ्याला? मग तो चांगल्या कडक पाण्यामध्ये तो रात्रभर राहतो. थोड्या वेळ नाही, आपल्याला बाथरूममधलं थोडं पाणी सहन नाही होते, रात्रभर गरम पाण्यात राहतं. आणि मग सकाळी ती मावशी आली का वरचं झाकण बाजूला करते, ते टारा 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 फुगेल राहते हरभरे. आणि मग ती अशी गुळून काढते. रात्रभर एवढे हरभरे त्याच्यात भिजत टाकले तरी त्याच्यात काही काही कुचीर राहत्याच. भिजतीच नाही हो, भिजतीच नाही भिजते. आता काय सांगायचं तुम्हाला, नाही भिजते. बरं ती मावशी मध्ये जाऊ दे, नाही भिजला तर तुझा भेद पाहते म्हणे जात्यामध्ये बरडकीत. आणि मग ती धरून त्याला भरगट इतके काही चिकट राहत्या. ते भरडकीत टाकल्यावर खुटा पकडून घ्या, पण साईडला जाती नाही, भुगाच होऊ देते नाही. असे काही कुचीर असे कुचीर आहेत. म्हणजे हरभरा आहेत. त्यानं अनेक हरभऱ्याची सलगी केली, पाण्यामध्ये भिजून त्याची अनेकवर तब्येत झाली. तब्येत झाल्यावर तर उन्हात वाळत टाकलं. मग त्याला वाळवावं लागतं. मग ते वाळल्यानंतर पुन्हा बरकडीत टाकलं की त्याचा दुभंग होतो. 2 फळ्या तयार होत्या. वरचं टरफड निघून जातं. आता हरभरा राहिला का? नाही. आता काय झाली? डाळ. कशाची? मग त्याला हरभऱ्याचीच म्हणतील का फुटाण्याची म्हणतील? हरभऱ्याची डाळ. आता काय तयार झाली? डाळ. आता ती वाळवल्यानंतर सज्जनांनो ती डाळ चाळून गुळून आणि खरोखर ती सुंदर करते बाई निवडून. आणि ती डाळ घेतली का ती डाळ गिरणीत न्यावं लागते. काय करावं लागते? मग ती डाळ दळावं लागते. बरोबर की नाही? हे बघा, आधी भिजवावं लागते, नंतर वाळवावं लागती, नंतर दळावं लागती, आपलं भरडावं लागत, त्याच्यानंतर दळावं लागते. आणि दळल्यानंतर पीठ घेऊन आलं का मग ती कालवावं लागते. आणि कालवलं का तुम्हाला सांगतो ती परत झाऱ्यावर टाकावं लागते. आणि झाऱ्यावर टाकलं का असं करून ते खाली पडलं का ते तळावं लागते. साधी गोष्ट नाही. वाळावं लागत, तळावं लागत, दळावं लागत, जळावं सुद्धा लागत. हरभऱ्याचं सांगू राहिलं मी तुम्हाला, सोपं नाही आहे ते. किती कठीण आहे लक्ष्मण महाराज. आणि मग ते असं तळावलं तर तळ मग परत ते असं वळावं लागतं, पुन्हा निथरू द्यावं लागतं. आणि निथरवल्यानंतर तिकडं बनवलेल्या साखरीच्या पाकात टाकावं लागतं. इकून तळल्यानंतर साखरीच्या पाकात टाकली का पुन्हा तिला हलवावं लागतं. नाही कळलं तुम्हाला? आता नाही राहिलं, आपण टेंडर देऊन टाकतो पॅकेज. त्याचा पूर्वीचा काळ होता बुंदी हलवायला. कोणाचं दाव असलं मौत असले की मला नुसतं सांगावं लागत नव्हतं. मी दहाव्याला काय लग्नाला काय म्हणावं लागत नाही. पात्र्यावर अशी बुंदी नाही हलवायची. मग हलवायची फुकट नाही हलवायची तेवढं हलवायची. इकडे तिकडे पाहिजे गापकन आणायचं. लय बुंदी खायला आता काय अजूनही लय आवडती. मग ती चाळावं लागती. पण मला एक सांगा, जो हरभरा आहे त्या हरभऱ्यानं अनेक हरभऱ्यांची सलगी केली, पाण्याशी सलगी केली. तो भिजून निघाला, फुगून निघाला. पुन्हा त्याने खरोखर त्यानं उष्णतेचा आधार घेतला, पुन्हा तो वाळला. पुन्हा भरडकीचा आधार घेतला, पुन्हा तो भरडला. पुन्हा तो घेतल्यानंतर पुन्हा तो चाळला, पुन्हा गिरणीत नेला, पुन्हा तो दळला. दळल्यानंतर पुन्हा तो तळला. आणि तळल्यानंतर तयार झालेली जी बुंदी आहे ती जेव्हा त्याच्यात टाकली, पाकात टाकली आणि पाकाची सलगी तिला झाली का मग म्हणतो काय बुंदी झाली. नाही कळलं तुम्हाला अजून? हरभऱ्यानं सलगी जेव्हा केली आणि सलगी ज्या वेळेला त्यानं साखरीची केली त्यावेळेला हरभऱ्याच्या याला आणि खरोखर बुंदीचं स्वरूप प्राप्त झालं. मनुष्य जन्मामध्ये आपण सुद्धा सज्जनांनो त्या रामचंद्राच्या नावाची सलगी करा. तुमच्यात सुद्धा गोडवा आल्याशिवाय राहणार नाही. आल्याशिवाय राहणार काही करत आपण काही ना काय करू. संत संग धरा,
पूर्वेचा दोरा उगवेल. पूर्वसुकृत उदयाला येतं महाराज. व्यसनाधीन कर्म करण्यापेक्षा महाराज व्यसन प्रभु नामाचं लावा. अरे जाम पे जाम लगायो आधी रात उतर जाएगी, प्याला राम नाम का पियो पुरी जिंदगी गुजर जाएगी. आयुष्य सुधरेल. कदम मौली काय लोक व्यसनाच्या अधीन गेले. आपण बरं झालं या व्यसनाच्या अधीन आलो. नाही तर काय काही कळत. हे व्यसन जर सोडलं तर बाकीच्या व्यसनात स्वतःची अवदशा सुद्धा त्याला कळत नाही. ते व्यसन करतो. काय करतो. एक जण आवारे सर तुम्हाला सांगतो, संध्याकाळी कार्यक्रम करून चाललो होतं मळ्याकडं. रस्त्याच्या बाहेर निघालं, लगवीला बसलं आणि ते उठायला गेलं तर ते सरळच होईना, आणि वाकडच राहिलं. तेवढाच अशोक महाराज कदम मौली आमचे सर आले, आवारे सर, समाधान महाराज, लक्ष्मणबा. ते म्हणे अरे सरळ का होईना. लक्ष्मणबा म्हणे हे जाऊ द्या मरू द्या, ती जरी पियला असेल पण आपलं काम आहे, जे त्याचं कर्म ज्येष्ठीने करावं. याला गाडीत टाका आणि दवाखान्यात घ्या. गाडीत टाकलं आणि दवाखान्यात नेलं, कॉटवर टाकलं. डॉक्टरने पाहिलं. डॉक्टर म्हणे संपतराव तुम्हाला काहीच नाही झालं. काय बोलता डॉक्टर. 1 तास आपण मी सरळ होईना वाकडा. तू म्हणत्या काहीच नाही झालं. अहो संपतराव शपथ घेऊन सांगतो तुम्हाला काहीच नाही झालं. हे लक्ष्मण बन यांना सुद्धा वाटलं, गुरुजी सुद्धा कदम मौली सुद्धा म्हणे काय बोलतो डॉक्टर. आम्ही वाकड्या परिस्थितीत त्याला गाडीत टाकून आणलं, तो सरळच होईना. आणि डॉक्टर कुशाला म्हणतो तुम्हाला काहीच नाही झालं. तो पडेल होतं ना ते क्वार्टर. ते डॉक्टर लगा मला सरळ करा. म्हणलं सरळ करणं काही अवघड नाही आणि ते माझं काही गरज नाही, तुम्ही सुद्धा सरळ होऊ शकता. म्हटलं पण मला वाकडं व्हायला झालं काय. म्हणलं झालं काहीच नाही. तुम्ही मळ्याकडे निघाले तेव्हा लगवीला बसले होते का. म्हणे हा. मग लगवीला बसले त्यावेळेला पॅन्टच्या ठिकाणी शर्टाचं लागलं, शर्टाच्या ठिकाणी पॅन्टचं बटन लागलं, बोलून टाका. एवढे बाणातून जात्या लोक प्याल्यावर. विठाला 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 मत पियो अक्कल गुम हो जाती, अपने कमर के दाम खर्च कर मुँह में मिट्टी आती है. नाही, हे व्यसन सगळ्यात गोड आहेत, सदृढ आहेत. कळलं का नाही. ओ या भावसागरातून आम्हाला तरण्यासाठी साधं आणि सरळ सोपं आणि खरोखर साधन. राम म्हणतात रे भव सिंधू पार, राम म्हणतात रे भव सिंधू पार, राम म्हणतात रे भव सिंधू पार, राम म्हणतात रे भव सिंधू पार. चुके येर धार राम म्हणता, चुके येर धार राम म्हणता, राम म्हणता रे भव सिंधू पार, राम म्हणता रे भव सिंधू पार. चुके येर धार राम म्हणता, चुके येर धार राम म्हणता, राम म्हणता रे भव सिंधू, राम म्हणता रे भव सिंधू, ओ राम म्हणता रे भव सिंधू. किती गोड आहेत. एकदा त्याचं नाव घ्यावं, एकदा त्याचं नामस्मरण घ्यावं, पण ते अंतर्मनापासून घ्या, सर्वांगाने घ्या, तेव्हा शरीर पवित्र होईल. शरीर पवित्र करायचं आहे. ज्यांनी ज्यांनी घेतलं महाराज ते पवित्र झाले. संतांची सलगी ज्यांनी केली, रामनामाचं चिंतन ज्यांनी केलं, ज्या रघुवंशाचे कुलगुरू वशिष्ठ मुनी आहेत त्यांच्या काळामध्ये त्रेतायुगातली घटना आहेत. श्वेत नावाचा राजा आहे, त्यानं जीवनभर खूप पुण्य केलं, इतकं पुण्य केलं, पण त्या पुण्यामध्ये खूप पुण्य केलं, पण त्यानं अन्नदान नाही केलं. अन्नदान सर्व दानामध्ये श्रेष्ठ आहे. अन्नदान से दान नाही और गुरु बिगर ज्ञान नाही. अन्नदानासारखं दुसरं दान नाही महाराज. एक वेळेस दुसरं नाही करता आलं करावं, पण अन्नदानासारखं दान कधीच नाही. आज बघा ना रामनवमीच्या प्रत्यर्थ ठीक आहे प्रसाद म्हणून आमच्या आणि खरोखर अशोकदादांनी सौंदर्य पाटील यांनी ठेवला आहे. ठीक आहे, रामनवमीचा पर्व काळात माध्यान्ही सूर्य प्रभूच्या प्रगट्यानंतर हरकत नाही, इच्छेनुसार तो प्रसाद घ्यायला काय हरकत आहे, घ्यायला पाहिजे. ठीक आहे, वैष्णव परंपरेमध्ये काही नियम आहेत, तो दिवसभर आणि करतो उपवास सोडू नये. पण एकदा प्रभूचं प्राकट्य झालं तर बनवलेला प्रसाद मोठ्या प्रीतीचा आहे, तो घेतल्याशिवाय राहू नये. विठाला 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 हरी विठ्ठल. जीवनाला गोडवा जसा नामामुळे येतो तसा आपल्या सुद्धा अंतर्मनाला जीवन गोडवा त्याच्या प्रसादामुळे येतो. प्रसाद घ्या, प्रसाद आहे प्रसन्नता. महाराज प्रसादानं प्रसन्नता प्राप्त होते. महाराज
हो, आणि मग तो प्रसाद आहे. पण अन्नदानासारखं दान नाही. श्वेत नावाच्या राजानं मनुष्य जन्मात आल्यानंतर सगळे दानं केले, पण अन्नदान कधी केलं नाही. गतप्राण झाला, पण पुण्याईच्या जोरावर लक्ष्मण बाबा त्याला स्वर्गाची प्राप्ती मिळाली. डायरेक्ट स्वर्गात गेला. 2-3 दिवस तेवढं थांबला बा. गंज ह्या गल्लीला त्या गल्लीला, पण त्याला कुठंच काही सापडलं नाही. शेवटी 2-4 पुण्यवान त्याच्या आधी जायला होते श्वेतराजाचे. त्यांची गाठ घेतली. राम राम. कुठले? म्हटलं गणूरचे. तुम्ही म्हणजे आयरगावचे. कधी आले? म्हणजे आजच आलो. आणि मग त्याने विचारलं श्वेतराजानं, इथं काही लॉजिंग बोर्डिंग स्टॉल, काही हॉटेल बिटेल, भजे पाववाल्या? ते गणूरचे म्हणे बावळं टेक तू. स्वर्गात सगळं मिळतं, पण लॉजिंग बोर्डिंग मिळत. म्हटलं का? म्हणलं 3 दिवस झाले रे, अन्नाचा कण नाही पोटात. अन्नाचा कण नाही पोटात. इथं असेल तर मला सांगा. ते गणूरचे 2-4 जण पुण्यवान होते. ते म्हणे येड्यावानी करू नको, तुला पाहिजे तर रिटर्न सेट तिकीट आम्ही काढून देतो, पण रामनवमीचा प्रसाद तुला गणूरला मिळेल, इथं नाही. स्वर्गात काय मजा नाही महाराज. लोक म्हणतात आम्हाला स्वर्गात जायचं, स्वर्गात जायचं. कशाला जायचं? इथं आनंद उपभोगा. त्या 2-3 जणांनी रिटर्नचं तिकीट काढून परत श्वेतराजाला खाली पाठवलं. आता ते अदृश्य होतं. आत्मा मृत्यूनंतर अदृश्य असतो, तो दिसत नाही. ते प्रत्येक दारातोंडी जायचं, मला काहीतरी द्या. त्या लोकांना काही कळतच नव्हतं. तर काय त्याचंही बोलणं कळत नव्हतं, ऐकू येत नव्हतं. कोणीच त्याला काहीच मिळालं नाही. शेवटी कंटाळून गावाच्या बाहेर आलं आणि स्मशानात गेलो तर त्याला त्याचंच प्रेत दिसलं. काय दिसलं? त्याचं प्रेत. आता भुकाच्या तड्यात माणूस काय करतो? झोप लागली तर दरडी, आणि भूक लागली तर साधी गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिथे भुकेलं होतं 2-4 दिवसापासून, स्वतःच्या प्रेताला बिलगलं आणि ते मांस तोडून खाऊ लागलं. म्हणून अन्नदान करा. अन्नदानासारखं दान नाही महाराज. स्वतःचं प्रेत तोडून खाऊ लागलं. पोट भरलं की परत जायचं, भूक लागली की परत यायचं. एक दिवस महात्मा पुढं आले. त्यांनी विचित्र प्रकार बघितला. अरे मानव आहे तू, स्वतःचं प्रेत स्वतः खातो. हां, आणि ते संपल्यावर काय खाशील? म्हणलं कुणाचंही खाईल, पण खाईल उदर तृप्तीसाठी. पण असं किती दिवस खाशील? त्यानं सांगितलं, रघुकुळातील रामचंद्राच्या वंशातले कुलगुरू वशिष्ठ मुनी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी प्रेतच खाईल. वशिष्ठांचे डोळे भरून आले आणि सांगितलं, श्वेतराजा मीच वशिष्ठ आहे. लगेच पायावर डोकं ठेवलं आणि पायावर डोकं ठेवता क्षणी स्वर्गात त्याला अन्न प्राप्त झालं. ही अन्नाची महती आहे. काय म्हणतो मी? दृष्टांत संपला माझा. इथं आहे, तुम्हाला काय करता येईल ते करता येईल. हस्तो पवित्र होती दान पुण्यम. इथं हातानं दान करा, पुण्यकर्म करा सज्जना. इथं पुण्यकर्म नाही केलं तर काही नाही महाराज. काय हो, माणूस किती आपल्याशी किती वागला ना, तर आपला आणि करू द्वेष आपण सोडायचा नाही. कारण पुराण सांगतं, शास्त्र सांगतं, वेद सांगतं की महाराज आपला धर्म आपण कधी सोडायचा नाही. वशिष्ठ आणि विश्वामित्राचं किती वैर होतं? वैर काही नव्हतं, शुल्लक गोष्टीवरून राहतं वैर, पण लोक लावून धरीत आहे. सोडलं पाहिजे ते. वशिष्ठाचं आणि विश्वामित्राचं का जमत नव्हतं त्याचं कारण होतं. तर प्रतिसृष्टी विश्वामित्रा अयोध्येच्या राजदरबारात आले की अयोध्येच्या रघुवंशिक म्हणजे रामाच्या वंशाचे कुलगुरू वशिष्ठ मुनी त्यांना सन्मानपूर्वक म्हणायचे, या राजश्री महात्मा या. काय म्हणायचे? नाही राजश्री म्हणायचे. ऐका, हां तुम्ही ऐका गुरुजी, या राजश्री. राग यायचा कुणाला? विश्वामित्राला. अरे मी एवढा विद्वान आहेत, हा मला राजश्री म्हणतो. राग आला का त्या रागाच्या भरात एक मुलगा मारायचे. कुणाचं? वशिष्ठ. रोज तर तेच चाला. असं 100 वेळा आले, 100 मुलं मारले वशिष्ठ मुनीचे. कुणी? विश्वामित्रानं. शेवटी एक दिवस विश्वामित्रानं सांगितलं, हा मला ब्रह्मर्षी म्हणतच नाही, हा राजश्रीच म्हणतो. मी ब्रह्मज्ञानी आहे, प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद माझ्यात आहे. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, मी दुसरी करू शकतो. कळलं का नाही? ब्रह्मदेवानं गोकुळ केलं तर मी दुसरं करू शकतो. ब्रह्मदेवानं अयोध्या निर्माण केली तर मी दुसरी अयोध्या निर्माण करू शकतो. ही ताकद माझ्यात आहे. मी ब्रह्मर्षी आहे आणि हा मला राजश्री म्हणतो. 100 मुलं मारली तरीसुद्धा वशिष्ठानं आणि खरोखर त्यांचा छंद सोडला नाही. वशिष्ठ मुनी काय झालं पुढं माहिती आहे का? विश्वामित्राने एक निर्णय घेऊन टाकला. हा रोज संध्याकाळचं प्रीतिभोजन घेतल्यानंतर गावाच्या बाहेर वशिष्ठ मुनीची 500 एकरची शेती होती
त्या शेतीत एक मोठा वृक्ष होता आणि वशिष्ठ मुनी जेवण झालं, फलार झाला की शतपावली करायला यायचे आणि त्या झाडाखाली पाट लावून रघुनंदन रामचंद्राचं भजन करायचे. कोण? वशिष्ठ. हे विश्वामित्र बाबाला माहीत होतं. ते म्हणे त्या झाडाखाली तो येतो ना, त्याच्या आधी मी कार्यक्रम करतो. एवढा मोठा दगड चराटाला बांधला, वर जाऊन बसले आणि असं फांतीवर तो दगड घेतला. म्हटलं इथंच बसतो ना, आता इथं आला का 100 मारले, यालासुद्धा ठेवायचं नाही. वरून दगड टाकला, कार्यक्रम. शुल्लक कारण होतं. पाहू, फक्त ब्रह्मर्षी म्हणण्याऐवजी ते राजर्षी म्हणायचे, एवढंच कारण होतं. आणि याच्यावरून तू विश्वामित्राने डायरेक्ट वशिष्ठ मुनींचा प्राणच घ्यायचा असा निर्णय केला. आणि ठरल्यावर त्या फांदीवर जाऊन बसले. मोठा दगड आहेत. संध्याकाळी फलार झाला आणि वशिष्ठ मुनी फिरायला आले. शतपावली झाली आणि विश्रांतीसाठी ज्या रोजच्या जागेवर बसले आणि डोळे मिटून घेतले. काय योग आहेत, या गोष्टी योगाशिवाय घडत नाही. आता वरून तयारीत आहेत विश्वामित्र दगड टाकण्याच्या. कुणाच्या? वशिष्ठाच्या डोक्यात. पण तेवढ्यामध्ये वशिष्ठ मुनींच्या अर्धांगिनी अरुंधती माता तिथं आल्या. स्वामी 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 स्वामी, नेत्र उघडा, डोळे उघडा. म्हटलं काय झालं अरुंधती, कधी येत नाही तू आणि आज कशी काय आली? अहो म्हटलं मनाला वाटलं म्हणून आले. डोळे काय उघडायला सांगते? बघा ना त्या चंद्राकडं, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आहे कोजागिरीचं. त्याचं किरण दुधामध्ये पडलं गोरस गाईच्या तर त्याचं अमृत तयार होतं. बघा ना किती परिपूर्ण चंद्र आहेत. सगळ्या विश्वात चंद्राचा प्रकाश लख आहे, लख आहे. वशिष्ठ मुनी हसले आणि वशिष्ठ मुनी आपल्या पत्नीला काय म्हणता माहिती आहे का? अगं अरुंधती, तू एक चंद्र काय घेऊन बसली? असे 1000 चंद्र आणि त्यांचा प्रकाश जरी पडला तरी माझ्या विश्वामित्र इतका प्रकाश कोणाचाच नाही. नाही कळलं तुम्हाला अजून? असे 1000 चंद्र एकत्र केले तरी त्यांचा इतका प्रकाश पडणार नाही. इतका प्रकाश माझ्या विश्वामित्र बाबाचा आहे. त्यांना तो वर घामच फुटला. ते म्हणे 100 मारून 101 याला आपण दगड घेऊन बसलो आणि त्याचं आपलं कौतुक करतो. असंच असतं ते. जो दुसऱ्याबद्दल कपट चिंतन करतो ना, तर ज्याच्याबद्दल कपट त्याच्या अंतःकरणात त्याच्याबद्दल प्रेमच असतं महाराज. असं जगा. काय बोलता पतिदेव? ज्या महात्म्याने आपले 1 नाही 100 मुलं मारले तरी तुम्ही त्यांचं कौतुक करता. 1000 चंद्र एकत्र केले तरी माझ्या विश्वामित्रासारखा प्रकाश नाही. हे काय बोलणं झालं तुमचं? त्यांचं वरथरकं चालू होतं. म्हणजे मी तिकडंच होतो. माझ्याकडे काय पाहत्या? मी काय तिथं होतो तुम्हाला सांगू राहिलो तसं. हां. आणि मग अरुंधती मातेनं प्रश्न केला वशिष्ठ मुनींना, का हो पतिदेव, काय तुम्ही जर एवढं त्यांचं कौतुक करतात, तुमचे 100 मुलं मारले तरी तुम्ही कौतुकच करतात? 1000 चंद्राचा प्रकाश एकत्र केला तरी मग तुम्ही त्यांना राजश्रीच का म्हणता, ब्रह्मर्षी का म्हणत नाही? त्यावेळेला पुन्हा वशिष्ठ मुनीने सांगितलं, अरुंधती वेडी आहेत का तू? काय 1000 ब्रह्मर्षी एकत्र केले तेव्हा माझा एक विश्वामित्र होतो. आणि मग मात्र धीर सुटला. दगड बाजूला फेकला, वरून उडी टाकली आणि कडकडून विश्वामित्रानं वशिष्ठ मुनीला आपल्या मिठीत घेतलं. हे प्रेम आहे. माणूस किती दुर्जन वागू द्या, आपण आपला संघ सोडायचा नाही. जनवृत्तीचा हे आपणच करतो असं नाही. शास्त्रात झालं, पुराणात झालं, इतिहासात झालं. आणि म्हणून माझ्या रामचंद्राच्या नामाचं वर्णन पुराणानं इतिहासानं सगळ्यांनी केलं. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझा 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 वर्णिती
तुझं वर्णन मी करतो विशेष नाही रे, तुझं वर्णन मी करतो विशेष नाही. हा तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, तुझ्या नामाचं वर्णन पुराण करतात, शास्त्र करतात, ऋषी करतात, तपस्वी करतात. आहे की नाही? तुझ्या नामाचं वर्णन त्यांनी केलं, मी करतो उपकार नाही. तुका म्हणे वर्ण आणि तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, तुझ्या नामाचं वर्णन पुराणांनी केलेलं आहे. तुझ्या नामाचं वर्णन पुराणांनी केलं आहे. म्हणून होय नारायण दया सिंधू, म्हणून तू दयेचा सिंधू झाला, दयेचा सागर झाला. कळलं का? तसा तू दयावान आहे असं नाही आहे. हो, तुझ्या अवताराचं कारण असंही नाही आहे तू अवतार लेतो हा म्हणून आणि करू आल्यानंतर सगळ्यांना सौख्यात नेतो असंही नाही आहे. हा, कुणाला दुःखात तर कुणाला सुखात ठेवतो, हे तुझं कर्म आहे, हे तुझं कार्य आहे. सगळ्यांना सुख देतो असं नाही आहे बाबा तू. कळलं का नाही? ज्यावेळेला तुझा अवतार द्वापार युगात झाला ना, द्वापार युगात तू कृष्ण झाला, त्यावेळेला आणि खरोखर वक्रदंत शिशुपालाच मारून केला की नाही? हां, का वक्रदंत शिशुपालाला मारलं, कौरवांचा क्षय केला आणि पांडवांचा काय जय केला? तुका म्हणे सत्य कर्मा भावी पांडव सत्य कर्माला साह्य होते. आज सत्याच्या संगतीत कौरव होते आणि म्हणून दुष्टांचा नाश आणि भक्तांचं रक्षण हे तुझ्या अवताराचं कारण आहे. कळलं का नाही? हे तुझ्या अवताराचं कारण आहे. कारण तू दृष्टाला जगू देत नाही, हां, सुखानं वागू देत नाही. ठीक आहे, सुखानं वागू देशील पण तुला सर्व काळ त्याला जगू देत नाही. का? तू आणि द्वापार युगामध्ये चक्र घेतलं आहे की नाही? रामयुगामध्ये धनुष्य घेतला. कळलं का नाही? हां, हरियुगामध्ये आणि खरोखर करकटावर ठेवले, पण तरीसुद्धा काम करू दुर्लभ मध मत्सरमय अंकार या विकारांचा क्षय केला. याचा आनंद आहे आम्हाला. तुझ्या अवताराच्या राशी असतील, तुझे नावं अनंत असतील, पण तुझ्या अवताराचं कारण एकच आहे, धर्म रक्षिती रक्षिता. हा, फक्त धर्माचं रक्षण कर, एवढंच आहे. हो, धरी अवतार धरतो तू कशासाठी? फक्त धर्मरक्षणासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत मातेला ग्लानी लागते त्याच्या वेळेला प्रभू तू अवतार घेतो. आणि म्हणून तुका म्हणे तुझं वर्णिती, म्हणून तुझं वर्णन पुराण करतात, शास्त्र करतात, ऋषी करतात, तपस्वी करतात. मी करतो याचा उपकार नाही. का? तर होय नारायण तुझे वर्णन केल्यानंतर तू दयागण होतो आणि दये तुझी ती दया साधकावर पडली की त्या साधकाचं भविष्य उज्ज्वल होऊन तो मोक्ष आणि मुक्तिपदाला जातो. म्हणून तुझ्या नामात इतका गोडवा आहे, इतका गोडवा आहे, इतकं गोड आहे तुझं नाम. हां, तुझं नाम किती गोड आहे, तुझ्या नामात किती गोडवा आहेत. महाराजांना विचारलं तर जे पेल्यानंतर मृत माणूस अमर होतो. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, काय गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, मन माझे केशवा, मन माझे केशवा. कावान घे, कावान घे, सांग पंढरी राया, सांग पंढरी राया. काय करूया, काय करूया, सांग पंढरी राया. अमृतावणी गोड नाम तुझे देवा, देवा नाम तुझे गोड. अमृतावणी अमृतापेक्षाही गोड आहे. अमृत जयाच पिके पुढे, अमृत जयाच पिके पुढे, अमृत जयाच पिके पुढे, अमृत जयाच पिके पुढे. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, गोड तीन अक्षरांचा रस. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, गोड तीन अक्षरांचा रस. हे अमृत जयाच पिके पुढे, अमृत जयाच पिके पुढे, अमृत जयाच पिके पुढे, अमृत जयाच पिके पुढे. अमृत त्याच्यासमोर फिका आहेत, कशासमोर? तुझ्या नामासमोर. इतकं तुझं नाम गोड आहे, तुझं नाम गोड आहे. म्हणून त्या नामाचा अंगीकार जीवानच केला नाही, पशूंनी सुद्धा त्याचा अंगीकार करून आपला जीव आणि खरोखर मुक्त करून मोक्षाला नेला. पशूनं सुद्धा. कोण आहेत? शबरी, बिल्ली नाही आहेत ना. वचन दिलं होतं तुला मागच्या अवतारात, हा पुढच्या अवतारात येईल आणि
अपारणे निमित्त ठरेल, पण तुझ्या आश्रमात येऊन तुझी उष्टीभोरी खाईल. खाल्ली की नाही? खाल्ली. शबरीला मिठीत घेतलं, कुशीत घेतलं, शबरीच्या पाठीवरून हात फिरवला आणि शबरीला सांगितलं, मा मुझे बहुत भूक लगी है, कुछ दियो ना. शबरीनं पुष्टीभोर पुढे केली. प्रभूनं कुठलाही संकोच न करता आणि खरोखर मन म्हणे उच्चिष्टात्वा थोडे तो का म्हणे भक्ती पुढे शबरीची उष्टीभोर खाल्ली. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगाया, चल विदुरा घर जाए, उद्धव जी चल विदुरा घर जाए, उद्धव जी चल विदुरा घर जाए, उद्धव जी चल विदुरा घर जाए. शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगाया, चलो विदुरा घर जायो, उद्धव जी चलो विदुरा घर जायो. शबरीचे बरोबर उष्टी खाल्ले महाराज. महाराज वचन दिलं तर रामावतारातील उद्धार करून जाईल, तुला दर्शन देईल. ऐकलं ज्यावेळेला केवटाच्या नावेत बसून पलीकडे जायचं होतं, लक्ष्मणाचा आणि केवटाचा संवाद आला की केवट त्याच्यावर धावत होता. कुणावर? लक्ष्मणजीवर. ए लखन तू चुप बैठ, बीच बीच में मत टांग अड़ाओ, तेरे भैया क्या और मेरा सवाल जवाब चल रहा है, तू बीच में मत टांग अड़ाओ, मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही. लक्ष्मण म्हटलं मी शेषाच रूप आहेत आणि हे लंगुटीवाला म्हणतं बीच बीच में टांग मत अड़ाओ. या अंगावर कपड्याचा पत्ता नाही, काळ्या कुट्ट शरीरात मस्तकी पट्टी बांधली, उभा काळा गंध, डोळे लाले बुंद, आणि वलवायचं आणि करून नाव वलवायचं त्याच्याकडे ते हे आहेत आणि काहीच नाही, झोपडीत राहतं आणि मला म्हणतं बीच बीच में टांग मत अड़ाओ, छू बैठो. प्रभूला संग केवटानं तुम्हें मेरे नैया में बैठना हो तो मुझे आपके पैर धोना पड़ेगा. आप परवानगी दे तो आपके पैर में धो लूँ. बोले धो लो. पडत सुटलं केवट नदीच्या काठाकाठात. लक्ष्मणाला काही कळेना. लक्ष्मण विचारला भैया तुम्ही याला पाय धुवायचा चान्स दिला आणि हे नदीच्या काठाकाठानं थडी थडीनं पळू राहिलं. प्रभू म्हणतात मी देव असून मलाही काही कळत नाही, मलाही काही समजायला मार्ग नाही. म्हटलं मग काढू का बाण? म्हटलं नको, तू कुठेही बाण काढू अडे असं नको करू. एक तर इकून तिकून जमून आलं त्याच्या नावात बसल्याशिवाय त्या अंग जाता येणार नाही. तुला नुसतं लक्ष्मणा नुसतं तापडच होतो, नुसता बाणच काढायची तयारी. ते काही काही असेच राहतं ना, दोन जरी भाऊ असलं तर एक शांत राहतं आणि एक लय तापड राहतं. ते म्हणतं आपल्या एका टोल्यात त्याला घामच काढील. आणि असं पाहिजे महाराज. सगळेच माळकरी नाही पाहिजे, तिथं कोणी येऊन बोकंडी बसत. एखादा माळकरी पाहिला आणि एखादा आडबंग पाहिजेलच. शपथ घेऊन सांगतो, माझ्याकडे येतच सांगतो. एक माझ्यासारखंच भजन कीर्तन करतं, घरी आहे ना तिला आडबंगी. त्याचं तोला सांगतो, आज 1.5 महिन्या पण पावडं पडेल रोडच्या कडाला, कुणी हात नाही लावून. शपथ कुठं नाही सांगत मी. किंवा त्या बाबाचं काही नाही भाऊ, ते पुरीला आडबंगी पाहिजे. नाही तर लोक आपल्याला जोते सुद्धा ठेवणार नाही, शिवळा तर बाजूलाची. आता काय सांगायचं तुम्हाला. अवघड. शिवणामध्ये बघा एक शांत आणि एक तापड असावं, एक काळ्या आईची सेवा करण्यासाठी असावं, एक भारत मातेची सेवा करण्यासाठी प्रदान करावं महाराज. तर जगण्याचा अर्थाने तर काय घेऊन बसले तुम्ही, हे की नाही. हे जवान तुम्ही सलाम, कळलं का नाही. आज त्या जवानांना सलाम करणं ते तिकडं डोळ्यात तेल म्हणून आपलं बरं आहे, नाही तर आपलं काय खरं आहे. तसं लक्ष्मण काही म्हणलं का ते बाणच काढू का म्हणायचं. रामानाची थांब म्हणून मग त्याला विचारा ना, तू पाय द्यायचे सोडून कुठं पळत सुटला. आणि मग प्रभू म्हणतात तू ग बस, मीच विचारतो प्रेमानं. केवट मागं फिरलं गरकन, जी प्रभू. अरे कहा दौड रहा है तो, गंगा के तट से. कुठं पळत सुटला. तो सांगितलं प्रभू मुझे पता है, मुझे पता है प्रभू. गंगा के तट पर विश्व का मालक जगत पिता रघुनंदन रामचंद्र, उनका भाई शेष, आदिशक्ति सीता मैया, ये तीनों का दर्शन मुझे हो रहा है. मैं अकेला उद्धार नहीं, मुझे पता है प्रभू. मी भिल्ल जमाती जन्माला आलो.
दक्षिणा द्यायची परिस्थिती नसल्यामुळे आमच्या कितीतरी पूर्वजांचं पिंडदान नाही केलं प्रभू. ब्राह्मण नाही आले आमच्या पूर्वजांच्या दाव्याला. हा जगाचा बाप गंगेच्या तटावर आहे. आणि मी एकटाच पाय धुऊ आणि धुतल्यानंतर ते तीर्थ घेण्यासाठी मी चाललो आहे. कुठं? घरी. कशाला? पप्याची आई आणायला. अरे लंगोटीवाला होतं तरी त्याला पप्याची आई कळत होती. आता चांगल्याला पप्याची आई कळत नाही प्याल्यावर. आता काय सांगा, अवघड आहे. नुसते भांडत राहतात. भांडायला कारण राहतं ना संसारात. भांडण माझे गुरुवर्य नारायण महाराज इतका गोड दृष्टांत सांगायचे, इतका गोड सांगायचे. शेजारचे 2 कुटुंब राहत होती. या अंग नुसतं भांडण चालायचं. एक दिवस तो माणूस आला होता म्हणे, पप्याची आई अगं कोणत्या जन्माचं पाप केलं ना तू? नुसती मला पाण्यात पाती, घरात पाय का दारात पाय, नुसतं शिवायचा बडी मार करते. असं कोणतं पाप केलं? शेजारचे पाय किती सुखी आहे 20 वर्षा पूल. ते म्हणे तुम्ही जाऊन पाय ते कशी काय सुखी आहे? कशी सुखी आहे म्हणजे पाय दोघंही हसत राहतं सारखे. ते म्हणे उद्या सकाळी उठल्यावर त्यांची चौकशी करून या. ते सकाळी उठलं गेलं म्हणे पाटील तुम्ही लई सुखी आहे भाऊ. 20 वर्षापासून शेजारी राहत्या पण सारखे हसत राहत्या. आमच्या घरात नुसती दावादावीचे म्हणे, घरात पाय दारात पाय. ती बाई खायला पचू देत नाही म्हणे. खरंच तुम्ही सुखी आहे? तो शेजारचं म्हणे कशावरून? म्हटलं कशावरून काय आम्हाला भीतीच्या आडून कळतं. एका वेळेला बाई असली का तुम्ही असत आणि तुम्ही असली का बाई असत. ते शेजारचं म्हणे येडे पाटील तुम्ही. म्हणे काय? तसं नाही म्हणे, मी सुद्धा 8-8 दिवस बाहेर राहतो आणि जेवायच्या टायमाला घरात येतो. तेव्हा ती लाटणं घेऊन पळपटवर ते चपात्या करीत राहती आणि माझ्याकडं पाहिलं का ती बोलत काही नाही, लाटणं फेकून मारी ती. ते जर माझ्या बसलं तर ती हसती आणि ते जर मी हुकवलं तर मग मी हसतो. कळलं का नाही? मग तो शेजारचा म्हणे हे भाऊ आपलं बरं आहे, तुमचं तरी लाटणे, आमचं तसं काही नाही. अवघड आहे बाबा संसार त्याचं नाव आहे की नाही? हा ना. एक माणूस लाटणं घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेला. PSIला सांगितलं जप्त करा, जप्त करा. का ती बाई नुसती लाटणंच फेकून आणि ती PSI म्हणजे मग त्या बाईला समजून सांगा, रोज समजून सांगा तो सकाळ संध्याकाळ. ते ऐकायला तयार नाही. काही झालं का लाटणं, काही झालं का लाटणं. PSI म्हणे मग तिच्या नवऱ्याला सांगा. तो म्हणे तिचा नवराच मी. म्हणजे कळलं तुम्हाला? आता काय समजून सांगा. त्या संसारात असे भांडणे आमच्या नारायण बाबाला गोड सांगायचे. आता त्यांचं शिष्य मी हातले होते, मलाही जमत थोडं. संसाराच्या अंगी अवघीची व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. शुद्ध होण्याचं साधन कीर्तन आहेत. केवळ काय दौड रहा है मेरी अर्धांगिनी को लेके आ रहा हूं प्रभु. जा पाय लक्ष्मण पाय. तो अयोध्येचा राजा असून उर्मिलेला तिथं ठेवलं आणि ते लंगोटीवाला असून बायकोला घेऊन यायला गेलं. त्याला म्हणत्या प्रेम. गेलं घरी, बायकोला म्हणे चाल उठ 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 उठ. जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं. काय 80,000 वर्ष लोखंडाच्या पेटाच्या भाकरी खाण्याच्या स्वप्नात जात नाही. तो आपल्या गंगेच्या तटावर आहेत. आज त्याचे पाय धुण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. चल. केवटाची पत्नी रडू लागली. केवटाने सांगितलं का तू रडती का? रडण्याचं कारण काय? रडू नाही तर काय करू? गरिबीला काहीतरी सीमा असते ना. पतिदेव म्हटलं काय नाही, जाऊ द्या सोन्या पितळाचं सोन्या तांब्याचं नको, पण जर्मलचं तरी पात्र पाहिजे होतं. प्रभूचे पाय धर. केवट हसला आणि सांगितलं अगं सोन्या पितळाचं असतं तरी मी तुला घेऊ दिलं नसतं का? त्याच्यात जर प्रभूचे पाय धुतले तर तू विंबार साबणीनं घसून टाकशील, त्याच्यातली पावर निघून जाईल. मग ते भांडं नको घेऊ, ताट नको घेऊ, काठोट घे काठोट. पीठ मळायची लाकडाची राहिली नाही ती. आता काठोटी गेल्या आणि परती आल्या. त्या परती तुम्हाला सांगते बाय अशा दोन्ही अंगठ्या आहेत दाबी. त्या हलू नये म्हणून काठोट कधीच हलत नव्हती, ती पक्की राहायची. आणि त्या परती आता आल्या त्या स्टीलच्या, त्या अशा दोन्ही अंगठ्यात दाबी ती आणि मग पीठ मळी ती. तिच्या चरण स्पर्शानं झालेली चपाती आपण खायची. म्हणजे काय भाग्य आहे महाराज. आदिशक्तीचे पाय लागल्याशिवाय ती खायला मिळत नाही. बाजरीची भाकर अवघड आहे. आस्ती तरी घेऊन दिली नसती. काठोट घे. काठोट घेतली आणि दोघंही पती पत्नी पळत आले. प्रभूला गंगेच्या तटावर उभं केलं की अशी नाव पुढे केली, आपल्या काठोट पुढे केली. सांगितलं प्रभू हिच्यात पाय ठेवा. केवढं जायचा मंजुळीनं पाणी आणायचं इतका हाकीमचंद होता महाराज. त्याच्याकडे गढावासुद्धा नव्हता. अरे काही नसू द्या पण त्रैलोक्याच्या मालकाचा अंतर्मनामध्ये आणि खरोखर 2 अक्षरे नाम असू द्या. काही नाही. केवट इतका हाकीम होता, इतका हाकीम होता की ताण लागली तर उंजुळीनं पाणी प्यायचा, भूक लागली तर वृक्षाचे पानं संघटित करून त्याच्यावर खायचा. ही परिस्थिती तरी अखंडित प्रभूचं भजन करणार केलं त्या केवटानं.
पाय धुवायचे. आता पाणी घेऊन आले का ते तिथपर्यंत सर गळून जायचं. असं खूप यालपाटी चालू झाली. लक्ष्मण झालं, क्या बात, हे क्या हो रहा है? म्हणजे काय झालं, तू तिथून पाणी घेतो इथून येपर्यंत ते गळून जातं, कधी धुशील माझ्या दादाचे पाय? तुम्ही काय बसा मध्ये मध्ये नका टांग टाकू, तुमचा माझा काही संबंध नाही. तुमच्या माझ्या भावाचा संबंध अजिबात बोलू नका मध्ये. लक्ष्मण गार पाडायचे आणि प्रभू त्याच्याकडे पाहून हसायचे. लक्ष्मण आले, म्हटलं दादा, म्हटलं काय तो माझ्यावर चिडवतो तुम्ही खुशाला हसा? त्या म्हटलं हसू नाही तर काय करू, ही मागच्या जन्माची परतफेड आहे. म्हणजे तू कोण होता? शेष. मी कोण होतो? विष्णू. वास्तव्य कुठं होतं आपलं? माझ्या सासुरवाडीला. तेव्हापासून पहिल्यांदा सासुरवाडीला लय झोप येते, पहिल्यापासून येते. विष्णू परमात्म्याची सासुरवाडी म्हणजे सागर आहेत आणि सागरात ते मुक्काम होते. लक्ष्मी सागराची मुलगी आहे, समुद्राची मुलगी आहे. आणि ते कुठं जाऊन झोपले? निवांत झोपले. म्हणजे इकडं तिकडं कुठंच नाही, पण तिकडं गेल्यावर लई झोप येते गाड. आता काय सांगायचं तुम्हाला, सासुरवाडी म्हणजे दुसरी पंढरी ना, असं काय करता तुम्ही? आणि मला मी क्षीरसागरात होतो, तुझ्यावर आसनस्थ होतो, त्यावेळेला माझी झोप मोडू नये म्हणून तो असा फणा काढून होता. लक्ष्मणा, तू मागच्या जन्मातला शेष होता, मी मागच्या जन्मातला विष्णू होतो. हे समुद्रात त्याला कळलं, त्या कासवाला, आणि तो मंद गतीनं माझ्या दर्शनासाठी आला. आता माझ्या पायाचं दर्शन घेणार, तेवढ्यात माझी झोप मोडू नये म्हणून तू फुसकारा टाकला आणि तो लांब पळून गेला. रोज यायचा, तू फुसकारा टाकायचा, लांब पळून जायचा. तुला चीड आली आणि चीड आल्या आल्या तू फुसकारा मारला नाही, फाना मारला, त्याच्या पाठीवर डंस केला आणि तडफडून मेला. त्यावेळेला त्या कासवानं माझ्याशी संवाद केला, प्रभू अरे तुझ्या दर्शनासाठी आलो होतो रे, या शेषानं माझा प्राण घेतला, या जन्मात नाही दर्शन झालं प्रभू तुझं. त्यावेळेला मी सांगितलं त्या कासवाला, काळजी करू नको, ह्या जन्मात जरी दर्शन झालं नाही तर राम अवतारात येईल आणि वनवासात जाईल, त्यावेळेला तुझ्याकडे आम्ही विनंती करील आणि तुझ्या नावेत मी बसल आणि मग गंगा पार करून चित्रकूटावर जाईल. तुला माहिती आहे लक्ष्मणा, तू कोण आहे? मागच्या जन्मातला शेष. मी कोण आहेत? मागच्या जन्मातला विष्णू. आणि तो कोण आहेत? मागच्या जन्मातला कासव. हा, तेव्हा तू त्याला जवळ येऊ दिलं नाही, आता ते तुला बोलू देत नाही, कळलं का नाही? या अभंगाचं खालून दुसरं चरण. धन्य कृपा सिंधू मनतीला तुझा, धन्य कृपा सिंधू मनतीला तुझा, धन्य कृपा सिंधू मनतीला तुझा, धन्य कृपा सिंधू मनतीला तुझा. आपुला तो बोल साथ करी, आपुला तो बोल साथ करी, अंबरुतीसाठी जन्म सोसिले हो, अंबरुतीसाठी जन्म सोसिले. आपुला तो बोल साथ करी, आपुला तो बोल साथ करी, अंबरुतीसाठी जन्म सोशिये, अंबरुतीसाठी जन्म सोशिये. धन्य कृपा सिंधू म्हणतील तूच, आपुलाले बोल सास म्हणजे खरं, आणि दिलेलं वचन तू खरं करतो प्रभू. हा तू दिलेलं वचन खरं करतो. मागच्या जन्मातला आणि परतफेड राम अवतारात त्रेतायुगामध्ये आणि गंगेच्या तटावर केवटाला दिली. तो केवट मागच्या जन्माचा कासव होता. आपुले ते बोल साचे खरे. शबरीला दिलं होतं वचन, ते वचन पूर्ण केलं महाराज. त्यानं जे वचन दिलं ते पूर्ण केले, कळले का नाही? हो, तू अयोध्येमध्ये कोण राम झाला, आम्ही वानर झालो. तू आणि द्वारकेमध्ये कृष्ण झाला, आम्ही कोण झालो? गवळणी झालो. सज्जनांनो, तू ब्रह्म झाला, मी सोपान झालो. तू आणि पंढरीचा विठोबा झालो, आम्ही सगळे वारकरी झालो. तू आला विठेवरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी. हो, आला विठेवरी, आम्ही झालो वारकरी, झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी. आला विठेवरी,
आम्ही झालो वारकरी. ते वारकरी ते वानर, कळे का नाही? ते वारकरी ते वानर त्या गवळणी एकच आहेत. महाराज तुझे अवतार बदलले, आमचे रूप बदलले. हा पण आम्हाला दिलेले वचन तू परिपूर्ण केले. माहीत कृष्ण कन्हैयाला ज्यावेळेला वसुदेवाने टोपलीत घेऊन चालले होते त्यावेळेला एकदम हानी करू यमुनेचं ऊर भरून यायचं काही कारण नव्हतं. एकदम ऊर भरून आलं. उपनद्यांना कुशीत घेतली. नुसता पूर नाही, महापूर आला. हा टोपली डोक्यावर वसुदेवाच्या कृष्ण कन्हैया आहेत. कोण आहेत? कृष्ण कन्हैया. त्यावेळेला यमुनेचं पाणी वाढत 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 नाकापर्यंत आलं. पाठीतल्या कृष्णाने विचार केला, ही माघार घेणार नाही, कारण हिला मागच्या जन्मात जमलं नाही. वचन दिलं होतं मी तुला, या जन्मात तुझा उद्धार नाही. कृष्ण अवतारात येईल. ती मागच्या जन्माची कालिंदिनी, कृष्ण जन्मातली यमुना. हां, मग हिला वचन दिलेलं आहे, हिला दर्शन दिल्याशिवाय ही दुभंगणार नाही. मग यमुनेला अचाट पूर चालला त्यावेळेला आणि भगवान बालकृष्णानं टोपलीतनं चरण काढले आणि चरणात फुलं वाटा, फुलं मागून लाविला अंगुष्ठ त्यासी लाविले अंगुष्ठ, त्यासी लाविले अंगुष्ठ. मागच्या जन्माची कालिंदिनी या जन्माची यमुना झाली. चरणाचा स्पर्श यमुनेला बालकृष्णानं दिला. त्यावेळेला दुथडीवरून चाललेली यमुना दुभंगली आणि गोकुळात जायला रस्ता तिकडून वाटी द्या, तिकडून इकडं नाही यायचं. इकडे येऊच नका, उलटा वाटी द्या, म्हणजे कोणी मागं फिरून पाहायचं काही काम नाही. प्रत्येकापर्यंत फुलं येतील. विठाला ठाला विठाला 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 विठाला. ऋषी तपस्वी यांच्यासाठी आणि खरोखर तो गर्भवास सहन करतो. अभंगाचं खालून तिसरं चरण अंब ऋषी. अंब ऋषीसाठी जन्म सोशिये, अंब ऋषीसाठी जन्म सोशिये, अंब ऋषीसाठी जन्म सोशिये, अंब ऋषीसाठी जन्म सोशिये. दुष्ट निर्दयीले किती एक, किती एक, अंब ऋषीसाठी जन्म सोशिये, अंब ऋषीसाठी जन्म सोशिये. दृष्ट निर्दाळीले किती एक, दृष्ट निर्दाळीले किती एक, अंब ऋषीसाठी जन्म सोशिये, अंब ऋषीसाठी जन्म सोशिये. म्हटले मनुष्यत्रूपा इंद्राच्या दरबारात गेले. 1000 वर्ष झाडलोट केली. तव पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपदाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. तिथून इंद्रदेवाने ढकलून दिले. मनुष्यत्रूपा मृत्यूलोकात आले. ज्या नगरीत पडले त्या नगरीचं नाव अयोध्या आहे. मग त्या अयोध्येचे रघुवंशामध्ये त्यांचा जन्म झाला. त्या मनुराजाचं नाव दशरथ आहे. शत्रुपतीचं नाव कौशल्य आहे. थाटामाटात विवाह झाला. थाटामाटात विवाह झाला. थाटामाटात विवाह झाला. अपत्य नाही आहे. दुसरा विवाह केला. पूर्वीचा काळ होता एका राजाला असंख्य पत्न्या असायच्या. 3 पत्न्या राजा दशरथाला होत्या. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. आयुष्य अर्ध उलटून गेलं. आता अपत्य होत नाही. आता अपत्य होत नाही. आणि म्हणून प्रजेला पुत्रासारखं प्रेम केलं. पण हे पुण्य असहाय्य इंद्राला झालं. इंद्रानं ताबडतोब ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानं ताबडतोब आणि करू त्याचं पुण्य जास्त होऊ नये. कुणाचं? दशरथाचं. म्हणून स्वर्गात बोलून घेतलं. माणिक मोत्या 4 रत्नवडी हिरा मुकुट दिला आणि त्याचं पुण्य थांबवलं. आणि 9 ग्रहांची माहिती करत असताना शनीची उपेक्षा केली. कुणी? दशरथानं. कुठं? सत्यलोकात. शनीचा क्रोध भडकला. नजर फेकली आणि सत्यलोकातून दशरथ राजा खाली फेकला गेला. खाली फेकत पडत असताना कोणतरी वाचवा. कुणीच वाचवायला आलं नाही. देवराज इंद्र म्हटले, तू खूप पुण्य करीत चालला होता ना, मुलबाळ नाही ना तुला, प्रजेला आपल्या लेकरं म्हणत होता ना, कदाचित तुझ्या पुण्यानं माझं इंद्रपद गेलं असतं, म्हणून आम्ही हे नाटक केलं. आता तुला कोणी वाचू शकत नाही. हाहाकार झाला. कोई तो आओ मुझे बचाव, कोई तो आओ मुझे बचाव. आपण मोठे भाग्यवान आहोत महाराज. जगाच्या पाठीवर भारत हे जगाचं हृदय आहे. भारत हे जगाचं हृदय आहे. भारतामध्ये महाराष्ट्र हा भारताचा प्राण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक
हे महाराष्ट्राचं नाक आहेत, कळलं का नाही? नाशिक हे काय आहेत? महाराष्ट्राचं नाक आहेत, नाशिका. भाग्यवानच आपण, पवित्र ते कुळ पावणं तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि मग त्या जटायू निघाला कळसुबाईच्या गुहेतून इगतपुरी तालुक्यातला, आणि अलगत वरचीवर दशरथाला उचललं. मला वाचवलं मित्रा, तुला काय पाहिजे? म्हटलं काही नाही, राक्षसांनी आमची सगळं संपवलं. मला पाणी टाकायला मुलगा लागतो, तुझ्या नशिबात 4 पुत्र आहेत, त्यातला ज्येष्ठ मला देशील? रामचंद्र म्हटले अजून एकही पोरगा नाही, तू पहिला पोरगा मागतो. म्हटलं मी सांगतो तुला, तुझ्या प्रारब्धात 4 पुत्र आहेत. ठीक आहे, मग मोठा पुत्र देऊन टाकील. वचन दिलं आणि निघून आले. इथं आले, वशिष्ठाने विचारलं की व दशरथ बहुत खुश आहे? म्हणजे खुश तर आहेच, स्वर्गीच्या लोकांनी सन्मान खूप केला, पण शनिदेवाची उपेक्षा केल्यामुळं त्याच्या वक्रदृष्टीनं मी खाली फेकल्या गेलो. पण महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या कळसुबाईच्या गुहेत रामभक्त जटायू राहत होता. त्यानं अलगत वरचीवर माझा प्राण वाचवला, नाही तर अयोध्या आज पोरकी असते. मग काय दिलं तू त्याला? दिलं नाही. त्यानं माझ्याकडं मागून घेतलं, तुला 4 पुत्र होतील, त्यातला ज्येष्ठ पुत्र मला दे. वशिष्ठ असले बरोबर आहे, जटायूनं दिलेला आशीर्वाद फोल नाही, साधूचे बोल कधी नाही होत फोल. तुझ्या नशिबात 4 पुत्र आहेत, पण त्यासाठी 3 स्वापातक मारावं लागतील. वशिष्ठाचाही शब्द मिळाला, आशीर्वाद मिळाले. 3 स्वापातक मारण्याच्या दृष्टीनं राजदर्शी शरूच्या तटावर 3 प्रहर उचलून गेले. आता कोणी स्वापातक येत नाही. त्यावेळेला आंधळा आई बापाला काशीला घेऊन जाणार बाळ श्रावण पाण्याच्या शोधार्थ आला. सरोवराच्या पायरीवर गुडघे टेकवले, बुडबुड बुडबुड झालीचा आवाज झाला. लक्ष विद्ये दशरथाचा बाण श्रावणाचा प्राण घेतला. वचन घेतलं, आई बापाला पाणी दे. पान उपसला, श्रावणानं पान सोडला आणि पाण्याची अर्धवट जारी घेऊन पूर्व दिशेला आला. आंधळे श्रावणाचे आईबाप श्रावणाचा दावा करत होते, महाराज पावलाचा चाऊल आली, श्रावण आला, पण मी श्रावण नाही, अयोध्येचा दशरथ आहे. तू का पाणी आणलं? आमचा मुलगा कुठे आहे? तुमचा मुलगा या अरण्यात नकळत माझ्याकडनं मारला गेला. धाडकन जमिनीवर अंग टाकलं श्रवणाच्या आईबापानं. फेकते पाणी, तू आणलेलं पाणी पित नाही, आम्ही प्राण सोडत नाही. आम्ही जसं पुत्र करता मरतो, तसा तू सुद्धा एक दिवस पुत्र करता मरशील. प्राण सोडला. एका चितेवर 3घांचं दहन करून अयोध्येत आले. दशरथाने यज्ञ केला कामेष्टी यज्ञात अग्निदेव प्रसन्न झाले. अग्निदेवानं पायसदान दिलं. पायसदानामध्ये प्रसादाचं द्रोण होतं. प्रसाद द्रोणातले 3 विभाग केले, 3 राणांच्या हातावर दिले. त्यावेळेला इंद्राच्या दरबारात चाकरी करणारी चोरच्या नावाची दाशी मदिरापान करून इंद्राच्या सिंहासनावर पडली. इंद्रानं चाचपणी केली मेडिकल आणती, तेव्हाही मेडिकल होतं का, ही मदिरापान करून नाचत होती. शाप दिला, मृत्यूलोकात तू घारवशील. उशाप कैकेयीच्या हातावरचा पिंड उचलून केशरवर्णनाची पत्नी अंजनी हिच्या हातावर टाकशील. त्यावेळेला पुन्हा तू स्वरूपण अप्सरा होऊन इंद्र दरबारात येशील. काय सूत्र आहेत? ती घार मृत्यूलोकात आली. 3 राण्यांच्या हातावर पिंड आहेत. कैकेयी कशी ओळखायची? इकून चुकून दशरथ जायचे, कैकेयीच्या कानात बोलायचे. घारीच्या लक्षात आलं, 3 पत्न्यापैकी जिच्या कानात गडगुडी बोलतात हीच कैकेयी असावं. अरे जनावराईला कळतं, पक्ष्याला कळतं, तरी माणसाला कळत नाही अजून. भरारी मारली, कैकेयीच्या हातातला पिंड उचलला, इकडे टाकला. तो भाग परवा आहे, कळलं का नाही? 12 तारखेला. ते आपल्याला चिंतन करायची गरज नाही. इकडं कौशल्याला वाईट वाटलं, लाडकी राणी आहेत माझ्या पतीची, तिचा पिंड नेला, हिला अर्धा भाग केला, कैकेयीला दिला. मोठ्या जावेनं दिला म्हणून दुसऱ्या लहान्या जावेनं सुद्धा तिचा अर्धा केला, सुमित्रेनं दिला. 2 भाग कैकेयीला, भरत शत्रुघ्न तिला, आणि 1 भाग सुमित्रेला, लक्ष्मण तिला, आणि 1 भाग राहिला तो कौशल्याला, रामप्रभू हिला. कळलं का नाही? असती नारी गर्भधर. 3 राण्या गर्भधर अवस्थेत आहेत. 9 मास पूर्ण होत आले. सज्जनांनो, चैत्र मास होता, कडक ऊन होतं. चैत्र मास होता, मध्याने सूर्य आणि मकर राशीत आला होता. महाराज अभिजित नक्षत्र वार सोमवार, अभिजित नक्षत्र, चैत्र महिना होता. कळलं का नाही? मला ऋतुकाळ वसंत होता. आणि अशा प्रसन्न काळामध्ये मध्याने सूर्यानंतर कडक उन्हामध्ये राजा दशरथाच्या राजदरबारात एकच गोगाट झाला. काय गोगाट झाला? भय प्रगट कृपाला, प्रगट कृपाला, दीनदयाला, कौशल्या हे प्रगट कृपाला, कौशल्या बाया प्रगट कृपाला, दीनदयाला, कौशल्या भय प्रगट कृपाला, दीनदयाला, कौशल्या हितकारी. प्रगट कृपाला, दीनदयाला,
हितकारी भय प्रगट दीनदयाला कौसल्या हितकारी भय प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की मध्यानी सूर्य चैत्र मास आहेत, शुक्ल पक्ष आहेत, वार सोमवार आहेत, अभिजित नक्षत्र वसंत ऋतू आहेत, रोहिणी नक्षत्र आहेत आणि अशा पवित्र तिथीला मध्यानी सूर्य आला त्यावेळेला निघून प्रभू रामचंद्राचं प्रागट्य झालं. आरती आपण शेवट करू ना, आरती शेवट करू, आरती शेवट करू. अजून बरंच कीर्तन आहेत, आरती शेवट करू. हा, दर्शन घ्या, फुलं टाकले, अक्षता टाकले, आता बसून घ्या, सगळे सामुदायिक आरती करू, हे की नाही. महिलांनी बसा खाली, दर्शनाला सगळं पूजन अजून करू नका, आरती झाल्यावर करा. बसा खाली, बसा 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 बसा. पूजन नंतर करा, बसून घ्या. कार्यक्रम झाला नंतर पूजन करा. बसा खाली. दोन प्रहरी मध्यानाशी सूर्य थांबला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. दोन प्रहरी मध्यानाशी सूर्य थांबला, दोन प्रहरी मध्यानाशी सूर्य थांबला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे रामला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, 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 जन्म लाग सखे राम जन्मला, राम 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 जन्म लाग सखे राम जन्मला. आदि रामचंद्र भगवान भगवान की जय, आदि रामचंद्र भगवान की जय. दोन प्रहरी मध्यानाशी सूर्य थांबला, राम जन्म लागे सखे राम जन्मला. अयोध्येच्या बुरुजावर बसून कोकिळा सुद्धा पूजन करत होती, जे गुरुवर्य नारायण महाराज खूप गोड सांगत. आज कोकिळा ग कोकिळा कोई कुई गाई, आज कोकिळा ग कोकिळा कुई कुई गाणे, आज कोकिळा ग कोकिळा कुई कुई गाणे, आज कोकिळा ग कोकिळा कुई कुई गाणे. राज मंदिरी ग मंदिरी बाजा हो, राज मंदिरी ग मंदिरी बाजा, राज मंदिरी ग मंदिरी बाजा होतो, राज मंदिरी ग मंदिरी बाजा होतो. राजा दशरथा पुत्र झाला, राजा दशरथा पुत्र होतो, राजा दशरथा पुत्र होतो, राजा दशरथा पुत्र होतो. रत्नाचा हार दिला, नवरत्नाचा हार दिला, रामरत्नाचा हार दिला. आज कोकिळा ग कोकिळा कुही कुही गाई, राजा मंदेरी ग मंदेरी बाजा होई, राजा दशरथा पुत्र झाला. आनंद सगळ्या गोकुळात भाई, आनंद भयो भाई, आनंद भयो. आणि सगळ्या गोकुळात आनंद आहे. जिकडं तिकडं राजा दशरथ जाव बाजे बजाव, राजा दशरथानं फरमान दिलं, जिकडं तिकडं आनंदाला उदान आलं. ब्रह्म चैतन्य आणि कौशल्याच्या उदरी आणि मध्याने सूर्य असताना दोन प्रहारात मध्याने सूर्य थांबला. आता देव राम जन्माला म्हणजे सगळे सुखी आहेत असं नाही. तुम्हाला असं कसं म्हणतात असं महाराज, सगळं विश्व सुखी होतं, एक जण रडत होतं.
त्यावेळेला हनुमंतजीला कळलं आणि सूक्ष्म रूपात हनुमंतजी गेले प्रभूजवळ पाळण्याजवळ आणि प्रभूला कानात सांगितलं, प्रभू तुमच्या अवताराच्या वेळेला सगळं ईश्वर आनंदित आहेत, पण एक जण रडत आहेत. म्हटलं कोण? म्हटलं पाताळामध्ये जो चंद्रबाबा रडतो. चंद्र रडतो? हो. त्याला म्हणलं रडतो का? ये ना अयोध्येला माझ्या जन्माचा सोहळा पाहायला. नाही ना म्हटलं, हां तुम्हाला यावं लागेल. सूक्ष्म रूपानं दोघे रामभक्त राम हनुमंत आले आणि चंद्राजवळ म्हटले, काय रे रडायचं काय कारण आहे? माझ्या प्रागट्याचा सगळ्या विश्वाला आनंद आहे, तू का रडतो? म्हटलं रडू नाही तर काय करू, रडू नाही तर काय करू. तुमचा अयोध्येतल्या जन्मोत्सवाचा आनंद सगळं विश्व मानतं, सगळं हसतं खेळतं, गुढिया तोरणे करती, कथा गाती, गाणे, भजन पूजन कीर्तन भजन सगळं चालू आहे आणि तो आनंद या पाप्याच्या नशिबात नाही. रामप्रभूने सांगितलं बालरूपात, चल ना मग तू सुद्धा तो आनंद पाहायला. म्हटलं कसं काय येऊ, माझा बाप जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत मला वरती येत नाही. कळलं तुम्हाला? सूर्य मावळल्याशिवाय मला कसं काय येते? मग प्रभू सुद्धा प्रश्नांकित झाले, चंद्रमा खरं आहे तुझं, सूर्य अस्ताला गेल्याशिवाय तुला उगवता येणार नाही ना, पण आत्ता वचन देतो. म्हटलं काय? या जन्मात सूर्य असतो ना, तू रडतो ना, पुढच्या वेळेला मी तुझ्या वंशात जन्म घेईन. आता सूर्यवंशात घेतला ना, आता त्याला आनंद आहे. सूर्यवंशात घेतला त्याला आनंद आहे. पुढच्या वेळेला मी तुझ्या चंद्रवंशात जन्मात घेईल, तू असशील आणि सूर्याला रडायला लावील. कळलं का नाही? आणि म्हणून श्रावण मासात कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला नवमीच्या पहाटेला आणि देवकीच्या उदरात कंसाच्या शिंटरजलमध्ये चंद्रवंशात हा भगवान गोपालकृष्णाचा जन्म झाला. त्यावेळेला चंद्र हसत होता, सूर्य रडत होता. आता सूर्य हसू राहिला, खाली चंद्र रडू राहिला. सगळे सुखीने राहते भाऊ. 2 पुरी होत्या एका म्हाताऱ्याला, 2 पुरी. एक चांगल्या घरी दिली होती आणि एक शेतकऱ्याला दिली होती. एकीच्या नवऱ्याचा इट धंदा होता आणि एकीचं चांगलं 5-50 एकर शेती होती. दोन्ही सासरी नांदत होत्या, पण म्हाताऱ्याला काळजी होती. दिवाळी आली का मा दोन्ही लेकी यावं मला भेटायला. कोणाला वाटायचं बापा. निरोप पाठवले. मग त्या दोघी आगमागा आल्या. आधी पहिल्यांदा आली कोण? 50 एकरवाली. दीदी बरं चाललं? हो. पाहुण्याचं काय चाललं? इंडतो म्हणे उदळत. म्हणजे असं नाही म्हणली ती, मी म्हणून राहिलं असं. बरं आहे त्यांचं. म्हटलं बरं आहे, पोरांचं बरं आहे. शेतीवाडी म्हटलं आताच मृगाचा पाऊस पडला, मशागत झाली. त्याने 3 लाख रुपये कर्ज मारोड्याकडून घेतलं. सगळं मी जमिनी आड करून दिलं. खात टाकली 5-50 हजाराची. पट्टाची पट्टा दिसत हो. 8 दिवस झाले जसं जमिनी आड बी गेलं तसा पावसाचा थेंब नाही. बाबा विनंती करते, त्याने एवढ्या 8-10 दिवसात आला तर ठीक, नाही तर 3 लाख पाण्यात जातील माझ्या नवऱ्याची. रडत बसली बाबा बाई. दुसरी आली ताई. म्हटलं हो. कसं काय चालू आहे पाहुण्याचा व्यवसाय विटभट्टीचा? चांगला आहे. म्हटलं संपवल्या का सगळे इटा? म्हणे नाही ना. मी तर म्हणले आता संपली बेटी, आता परत लावू नका. पण ते आगाव किती आहे, ते खानदानीवरच गेलं. म्हणजे अशी ती बापाला सांगत होती. ते काही मा ऐकतं का? पावसाळ्याचे दिवस तोंडी आले आणि तिने अजून 10 लाखाचं कर्ज काढून 2 बाट्ट्या लावल्या. कालच त्या पेटावल्या. बाबा जर या 2-3 दिवसात पाणी आला तर 15 लाख पाण्यात जातील. मी विनंती करते अजून कंप्लीट 15 दिवस पाऊस येऊ नये. घ्या तमाशा. आता कोण सुखी आहे तुम्ही सांगा बरं. माझ्याकडे काय पाहत्या? एक म्हणती आला पाहिजे, एक म्हणती नाही आला पाहिजे. हां, मग त्याच्या प्रगट्याच्या वेळेला सगळं विश्वच सुखी आहे असं नाही. सगळं विश्व रामाच्या अवताराच्या वेळेला सुखी होतं, पण चंद्र दुःखी होता. चंद्रवंशात जन्म घेतल्यानंतर सगळं चंद्रवंश सुखी होता, हा पण सूर्य दुःखी होता. महाराज 2 प्रहराला मध्यानी शिरी चंद्र आल्यानंतर चैत्र मासातल्या कडक उन्हाळ्यात भगवंताचा जन्म झाला. बघा ना. आणि मग देवाचा जन्म आहेत महाराज. आपलाही जन्म आहेत, त्याचं प्रागट्य आहे, जन्म नाही. एक जण मला म्हणे महाराज तुम्ही रामायण जरी सांगा त्या, पण कृष्णाचं काय वाईट आहे? म्हटलं कृष्णाचं वाईट कोण म्हणतं? वाईटच नाही ते. काल्याच्या कीर्तनात कृष्णचरित्राला स्पर्श केल्याशिवाय सिद्ध होत नाही कीर्तन. आहे पवित्रच आहे ते. म्हटलं मग तुम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही जर रामायण सांगता, कृष्णाचं सांगापेक्षा रामाचं का सांगते? म्हटलं भाऊ फरक आहे, दोघांमध्ये लई फरक आहे. तो चंद्र आपलं कृष्ण आहे, राम आहे. हां
राम राम आहे, कृष्ण कृष्ण आहे, राम एक वचने, कृष्ण अनेक वचना, राम एक बाणी, कृष्ण अनेक बाण्या, राम एक पत्नी, कृष्ण अनेक पत्न्या, राम रघुवंशातला, कृष्ण चंद्रवंशातला, राम श्रावणात आपला, राम चैत्रातला, कृष्ण श्रावणातला, राम दशरथाचा, कृष्ण वसुदेवाचा, रामाची आई कौशल्य, कृष्णाची आई देवकी होती. रामाचा जन्म रात्री दुपारी 12ला झाला, कृष्णाचा रात्री 12ला झाला. रामाचा सूर्यवंशात झाला, कृष्णाचा चंद्रवंशात झाला. रामाच्या जन्माच्या वेळेला सगळी जाळपोळ, कृष्ण जन्माला सगळी हिरवगाळ. रामाच्या जन्माच्या टायमाला हिरी आटून गेल्या, कृष्णा जन्माच्या टायला उमदळून बाहेर उपाळल्या. कळलं का नाही? एवढा फरक आहे. राम राम आहेत, कळलं का नाही? रामाला एकच आई, 3 माता आणि एकच पिता. कृष्णाला 2 माता आणि 2 पिता. कळलं का नाही? एवढा फरक आहे दोघांमध्ये. रामाचा जन्माच्या बाबतीत बघितलं तर रामाचा जन्म राजवाड्यात, कृष्णा जन्म बंदीखान्यात आणि आपला जन्म दवाखान्यात. एवढं कुठं जमतं का? ज्यांचा जन्म दवाखान्यात होतो ते म्हणत्या कृष्णाचं का नाही सांगते. कळलं का नाही? कृष्ण आणि राम, हा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हाचा प्रवास. सर्व काळ दिलेलं वचन कृष्ण अवतारात घेतला. तोच कृष्ण, तोच राम, तोच केशव आहेत. आपुले ते बोल साच करी, तो आपले बोल साच करतो. आणि महाराज सृष्टीवर येतो तो एवढ्यासाठीच येतो, फक्त धर्माचं रक्षण करायचं. धर्म रक्षावया अवतार घेते, ओ धर्म रक्षावया अवतार घेते, ओ धर्म रक्षावया अवतार घेते, ओ धर्म रक्षावया अवतार घेशी. आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना, हे आपुल्या पाडीसी भक्त जना, अंबरुती साठी जन्म सोसी, ए अंबरुती साठी जन्म सोसिले. आपुल्या पाळीशी भक्त जना, आपुल्या पाळीशी भक्त जना, ए आपुल्या पाळीशी भक्त जना, अंबरुती साठी जन्म सोसिले, ओ अंबरुती साठी जन्म सोसिले. धर्म रक्षावया अवतार घेशी. त्याच्या अवताराचं कारण धर्माचं रक्षण करणं आहे. आपुल्या पाळीशी भक्तजना. महाराज राम झाला, रावण मारला. कृष्ण झाला, कंस मारला. झाला की नाही? हा विठ्ठल झाला, विकार मारला. आपल्यातले विकार आहेत. पहिले शत्रू कमी होते, आता खूप आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे जे विकार आहेत ते गेल्याशिवाय आपल्यामध्ये आपल्याला दुसऱ्याचं सहनच होत नाही सहन होत. हां, कुत्र्याला गती, माणसाला प्रगती आणि साधू संतांना अधोगती. सहन होती बाबा? नाही सहन होत. साधू संतांना बुडवते हे जन्म देखील डोळा, त्यांना जनाची अधोगती सहन नाही होत. आणि बाबाला प्रगती सहन नाही होत. आणि कुत्र्याला मोटरसायकलची गती नाही सहन होत. तुम्ही पहा, ते पुढं निघू देत नाही. खरदळा जरी असलं तरी जीव काढून पुढं पळत. ते म्हणतं माझ्या कार्यक्षेत्रात तू पुढं जातो. कुत्रं पळू देत, जमू देत नाही. कुत्र्याला गती, माणसाला प्रगती सहन होती. आणि दोघं भाऊ 6 महिन्यापूर्वी वेगळे निघाले. मोठं जरा थोडं पेणार होतं, त्याच्यामुळे पहिने लावता आली. लहान जरा चॅप्टर होतं, लहान चॅप्टरच राहते. म्हणजे मी सगळ्यात लहान आहे म्हणून सांगतो. कळलं की नाही? चॅप्टर राहतं ते लई चॅप्टर होतं. ते पहिलं लावून तिने वेगळं निघाल्यावर 6 महिन्यात JCBच घेतलं. काय घेतलं? JCB 35 लाखाचं. सोपं पाहता काय माकडं आहे. 35 लाखात JCB घेतलं. आणि ते शोरूममधून काढून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत येईल असं मोठ्याला जेव्हा कळलं, त्याने घरातल्याला बायकोला पोराला सांगितलं. त्याचं JCB आल्यावर जर कोणी बाहेर निघालं तंगडेत तोडील. घ्या आता. हा द्वेष आहे, हे आपल्यातलं जात नाही. तंगड्यात तोडील. JCB 9:30ला आलं. त्या बाईनं पूजा केली. त्याने 1 किलो पेढे आणले. पोराकडे दिले. बाय सगळ्या गल्लीचं वाट आणि तात्याला देऊन येतो. म्हणे तात्याला तू तर बोलत नाही. आम्ही बोलत नाही, तू पेढे देऊन या. माणसं मुद्दाम करते वय, खंदेपणा म्हणते याला. आता तू बोलती नाही, मग कायला पोराला पाठवतो वय. तिघे ना तात्या दार उघड. कोण आहे? मी आहे पिंट्या. काय रे? पेढे घेऊन आलो. पेढे म्हणल्यावर पटकन उठला तात्या. कडी उघडली, त्याला मध्ये घेतलं. 3 पेढे उचलून घेतले. गाबा गप.
पोरांनी द्यायचे, पुतण्याने द्यायचे, आत 3 खाऊन घेतले. वय तो का कोलम त्यांना दे, त्यांना दम दिलं होतं, त्यांना दे एक पेढे. ते म्हणे का हो तुम्ही तर म्हणे डोकून सुद्धा पाहायचं, डोकून पाहायचं नाही पेढे खायला, कुठं नाही म्हणतो मी. काय लोकातला द्वेष आहे. पेढे खाल्ले, पिंट्याने काय ठेवायला, परत 2 उचलून घेतले तात्यानी आणि कडी लावून घेतली. जरा का कोणी बाहेर निघालं तर तंगडीत तोडी घ्या. काय आपल्यामधला भाव आहे. हां सगळे पोरण बायको गाड झोपू दिली आणि 11:30 वाजता कडी उघडून असं डोकून पाहिलं तर त्याला ते येलो कलरचं JCB दिसलं आणि इथं गोळाच उठला पो त्याच्या उजव्या कुशीला गोळा. आणि मोठ्यानं आरडून उठला. ती पोरायची उठली, ती म्हणजे काय झालं, गोळा उठला म्हणे गोळा. त्याच्याबरोबर काय मोटरसायकलवर मागं फिरणारी स्टेपनी होती ना खालच्या गल्लीची, तिनं लगेच त्याला फोन केला, म्हणजे तुमच्या तात्याला गोळा उठला, ताबडतोब गाडी घेऊन येते. गाडी घेऊन आलं, तात्या गाडीत टाकला, चांदवडला न्याला, ॲडमिट केला. त्याला तुम्हाला 100 रुपयाची अँटोमॅटिक तिची वेदनाशामक गोळी दिली सर, 100 रुपयाची. तरी काही राहील ना गोळा. आता 100 ने 1000ची दिली तरी गोळा राहील की याचा. तो म्हणे डॉक्टर तुम्ही गोळी दिली तरी का राहत नाही गोळा, राहणार नाही. म्हटलं हा गोळा उठला किती, म्हणे 11:30 वाजता रात्री. म्हणे का बरं, म्हणे काही नाही, दार उघडून फक्त भावाचं JCB पाहिलं आणि तवाच उठला म्हणे. डॉक्टर म्हणे मग तुम्ही किती दिवस ॲडमिट झाले तरी गोळा राहणार. मग म्हणून मी दवाखान्यात का आलो, मारा उपाय तरी सांगा. म्हणजे उपाय एकच आहे, तुमच्या भावाचा JCB राऊडच्या घाटात पलटी होईल तेव्हा तुमचा गोळा राहील. कळलं का तुम्हाला? आताही टाळ्या वाजवू द्या का तुम्ही, तुम्हाला पटलं म्हणून वाजवू द्या. कळलं की नाही? द्वेष काढा, मत्सर काढा, गती प्रगती अधोगती, प्रेम दान धर्म सेवा कर्म ईश्वरावर निष्ठा ठेवा. सज्जनांनो प्रेम करा, दान धर्म करा. मुकेलेला तानेलेला पाणी भूक जेवण दिलं पाहिजे. काय दिलं नाही, भिकाऱ्यांना हात पसरला दिलं पाहिजे. भिकारी तसे राहिले नाही. आता अंबादास महाराज भिकारीला चॅप्टर झाले. चांदवडच्या बस स्टँडवरून चाललो, एक भिकारी म्हणे हो महाराज काही द्या ना. आता मी खिशात हात घातला, जॅकेटच्या $5-6 हातात आला, देऊन टाकला त्याला. आम्हाला काय करायचं, तुमच्याकडून घ्यायचे आणि त्यांना द्यायचे, आम्ही घे एवढे मन मोकळे का. दिलं टाकून. ते भिकारी इतकं खुश झालं, त्याला लय आनंद झाला. थोडं मी पुढे गेलो आणि ते पळत आलं. म्हणे महाराज बाबा अजून 5 रुपये दिलं. म्हटलं मुस्कडा देऊ का. हा लोक 8 आणे टाकीत आणि 4 आणे उचलून घ्यायचे. मी पुरा $5 डॉलर दिला तरी तू परत आला. आता काय लागत आहे, तो म्हणे माझ्या मैत्रिणीला द्यायचे. हा त्याला म्हटलं भिकाऱ्याला मैत्रीण राहते का. म्हणे मग तिच्यामुळं तर भिकारी झालो. मैत्री त्याच्याशी करा, श्रीरामाशी मैत्री करा, त्याचं चिंतन करा, त्याचं भजन करा. जीवनामध्ये काही नाही महाराज. गोड सत्संग मिळाला, जन्म प्रभूचं प्रागट्य झालं. जास्त वेळ घेण्याचा अर्थ नाही. महाप्रसाद केलेले आहेत अशोकराव सवंद्री पाटलांनी. तो प्रसादही सगळ्यांनी आनंदाने घ्यायचा आहे. काही नाही महाराज, अन्न हे पूर्ण मला द्वेष लावू नका. ठीक आहे. उत्तम पर्वत भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री, या 5 पर्वण्यातली आजची पर्वणी सुंदर आहेत. प्रसादाचा भोग घेऊन प्रत्येकानं जावं अशी सवंद्री पाटील अशोकराव यांच्या वतीनं सगळ्यांना प्रार्थना विनंती आहेत. गोड भजने आमचे सगळे गुरुबंधू. आता लक्ष्मण महाराज पवार म्हणजे आमचे गुरुबंधू आहेत. आम्ही नारायण बाबाचे शिष्य आहोत. आता ठाकरे सरांनी सांगितलं, म्हटलं ऑपरेशन झालं. त्यावेळेला माझी मला डॉक्टरांनी कट केली. मी बाबाचा शिष्य आहे, तुमच्या हाताने घाला. म्हटलं मला काही अधिकार नाही आहे, पण नारायण बाबाचं नाव घेऊन टाकी. कळलं का नाही. यांच्या मामा फोयाच्या दोघांच्या गळ्यात माळी त्याने टाकल्या. आजची रामनवमी मला असं वाटलं की खरोखर मला फलद्रूप झाली. कळलं का नाही. 2 साधक नारायण बाबाचे पुन्हा संजीवन झाले आणि त्या अधिकारानं माझ्याकडून मोठ्या अधिकारानं म्हणतात हीच माझ्या बाबाची कृपा आहेत माझ्यावर. कळलं का नाही. आणि म्हणून गुरुवर्य नारायण महाराज ठाकरे यांच्या चरणी विनम्र अभिमान करतो. धर्माचं चिंतन करा. आज त्यांनी 18 महाराज रामनवमीला माझा नेमका उल्हासनगरचा कार्यक्रम अपरिहार्य कारणास्तव आजचा कॅन्सल झाला. आता इथून निघून पुन्हा शहापूरला जायचं आहे. शहापूरजवळ खराडी म्हणून तिथं संध्याकाळचं कीर्तन आहेत. या पर्वणीमध्ये गेल्या पाडव्यापासून जी धावपळ आहेत, सकाळ संध्याकाळ आणि नेमका उल्हासनगरचा जन्मोत्सव तेवढं थोडा अपघात झाल्यामुळं तो कॅन्सल झाला. म्हणून अशोकरावला आजची तारीख देता आली, नाही तर शक्य. हे आमचं प्रेम मला त्या दिवशी कळून आलं का खरोखर अशोकराव माझ्यावर वरून नाही मधून प्रेम करत्या. तिकडची कॅन्सल व्हावं आणि नेमकं त्यांच्या मनात यावं. आणि खरं आहे, तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही सप्त्याला जा, दुपारचं राम जन्माचं कीर्तन झालंच पाहिजे. आणि त्यांनी मला सांगितलं आता बाकीचं सांगायचं नाही, तुम्हाला लाख रुपये देणारे जरी आले तर 5 वर्ष गणूरचा रामजन्म भास्कर महाराज रसाळ यांनीच करायचा असं.
आणि त्यांच्या मताला मी पुष्टी देऊन सांगतो का मी 5 वर्ष जर जगलो तर 5ही वर्षाचा रामजन्म गणूरला मीच करील. कितीही मोठ्या सोहळ्यातला कार्यक्रम आले तरी मी नाही देईल. गोड भजने, गोड टी सिस्टीम सुंदर आहेत. यूट्यूबवाले हे गोड आहे, पकवायचं तर लय गोड आहे भाऊ, इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. खरंच मला पोरगीने नाही तर जावई करून घेतलं असतं शपथ. ख्याल इकडे तिकडं पाहत बसायचं. सासरा कीर्तन जावई पाकवाज, कळलं का नाही. किती दोघायचे पाकिटं माझ्याच खिशात आले असते ना. म्हणजे पण ते मला पोरगी मुलगी नाही महाराज. किती गोड आहेत आवारे आपल्या समाधान. इतकं गोड आहे, एवढ्या कमी वयात इतकं सुंदर. एवढ्या महिन्यात तीन एक वेळा मला वाजवलं त्यांनी. म्हणजे कीर्तन वाजवलं, मला नाही वाजवलं. गोड आहेत आणि असे हिरे तयार होणं काळाची गरज आहेत महाराज. की नाही. सुंदर आहे. पखवाजी सगळ्यांना धन्यवाद देतो. कदम गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटी मास्तर तर तुम्ही काय हसतमुखच आहेत. कडे तुमची पेटी वाजवणं म्हणजे बोलायचंच नाही. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. माझा रामराया सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटी यश कीर्ती आयुष्य हो हो. तरुण मुलांना चैतन्य देव हनुमंतरायाच्या शक्तीचं. कळलं. तरुण कुमारिका मुलींना सौख्य देव सीता उर्मिला मांडवी सुत कीर्तीचं. आणि तुमच्या संसार आणि खरोखर तुम्हाला पाहिजेल तसा तुमच्या आवडीचा जोडीदार मिळो हीच प्रार्थना रामरायाच्या चरणी करतो. आणि या ठिकाणी सगळ्यांना वंदन करून थांबतो. विठोबा रखुमाई हो 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 रखुमाई 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 हो रखुमाई 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हे निवृत्ती राया निवृत्ती सगळ्यांनी सोपान मुक्ताबाई ज्ञान सहकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सहकया. हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली तुकाराम ज्ञानेश्वर हा विठ्ठल.